चाल सर्वप्रथम इथे जेवढे काही आलेले आहेत, जमलेले आहेत, जे काही आता जॉईन होत आहेत किंवा अजून व्हायचे बाकी आहेत, तर सगळ्यांना सर्वप्रथम जय महाराष्ट्र आणि जय शिवराय. आपल्याकडे आपल्या भागामध्ये आपल्याला माहिती असेल 10वी आणि 12वीच्या नुकत्याच परीक्षा संपलेल्या आहेत. लॉकडाऊनच्या काळामुळं बऱ्याचशा अडचणी आल्या. लॉकडाऊनच्या काळामुळं बऱ्याच जणांना नेमकं काय करायचंय किंवा काय नाही हे म्हणजे समजत नाहीये. आणि त्याच काळामध्ये आपल्याला माहिती आहे की ह्या एक्झामचा रिझल्ट वगैरे आलेले आहेत. ठीक आहे. सो सर्वप्रथम 10वी आणि 12वी मध्ये जे यशस्वी झालेले आहेत, जे गुणवंत आहेत, त्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. आणि जे इथे आज जमलेले आहेत त्या सगळ्यांचं सुद्धा खूप अभिनंदन. आणि ज्यांचा रिझल्ट चांगला आलाय त्यांचं तर खूपच आहे, पण ज्यांचा नाही आलाय त्यांनी पण घाबरून जाऊ नका. तुमचं सुद्धा अभिनंदन. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आमचं कशाबद्दल अभिनंदन. तर बेसिकली काय की स्कोप जो असतो तो स्कोप कुणाचा आहे त्याबद्दल आपण विचार करू. जसं की आपण बघितलं, समजा जे लोक टॉपर असतील, गुणवंत असतील, यशवंत असतील, अशा लोकांचा स्कोअर जो आहे तो साधारण 90% आसपास ते आहेत. 90-95% मार्क घेतले किंवा 80+ मार्क्स घेतलेत म्हणजे ते बऱ्यापैकी त्यांना सगळीकडे जो आहे तो बऱ्यापैकी त्यांना जे व्हॅल्यू किंवा त्यांचं कौतुक वगैरे केलं जातं. ते चांगलंच आहे आणि खरंच केलं पाहिजे, कारण त्याची मेहनत आहे. ठीक आहे. सो दुसरी गोष्ट आपण जर बघितली, समजा दुसऱ्या साईडला असे काही लोक आहेत की जे लोक पर्सेंटेजच्या मानाने म्हणा किंवा जेवढं अपेक्षित होतं त्यापेक्षा कमी मार्क्स आलेले आहेत. ठीक आहे. सो अशा लोकांनी घाबरून जाऊ नका, बिलकुल टेन्शन घेऊ नका. कारण की काय माहितीये का की त्या लोकांचा स्कोप आणि तुमचा स्कोप यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. बघा, ज्या मुलाला 95% मार्क मिळाले त्याला स्वतःला ग्रो करण्यासाठी किती टक्क्याचा स्कोप आहे? 5%चा. ठीक आहे. आणि तुम्हाला जर समजा 60% किंवा 70% मार्क्स मिळालेले असतील तर तुम्हाला कितीचा स्कोप आहे? एक तर 30% मार्काचा किंवा 40% मार्काचा. म्हणजे स्कोप कुणाचा जास्त झाला? तुमचा स्कोप जास्त आहे. आणि म्हणून मी म्हणेल की तुमचं अभिनंदन, कारण तुम्हाला डेव्हलपमेंटला खूप जास्तीचा स्कोप आहे. ठीक आहे. सो चला तर स्टार्ट करूया. आजचा आपल्याला जो विषय आहे 10वी आणि 12वीच्या नंतरचं जे काही करिअर आहे त्या करिअर बद्दलचं मार्गदर्शन. काय नेमकं 10वी 12वी नंतर आपल्याला ऑप्शन्स असतात किंवा काय आहे त्या सगळ्यांबद्दल आपण पुढे चर्चा करणारच आहोत. तत्पूर्वी एक छोटंसं जसं की मी म्हटलं, समजा आजचं जे सेशन सुरू करण्याच्या अगोदर जर आपण थोडक्यात एक जसं परीक्षा आता संपलेल्या आहे, परीक्षेबद्दल आपण जसं बोलतोय तसंच परीक्षेच्या बाहेरचा पण थोडासा विचार करू आपण. जसं की आपल्याला माहिती असेल की ह्या एक्झाम झाल्यानंतर आजपर्यंतच्या आयुष्यात जर आपण बघितलं समजा, किंवा माझा जेवढा अनुभव आहे त्यामध्ये मला जे वाटतं त्यानुसार मी सांगतो की परीक्षा 10वी असेल किंवा 12वी असेल, मग त्यावेळेस आपल्याला सगळे पॅरेंट्स वगैरे सांगत असतात फक्त 10वी पर्यंत तुला अभ्यास आहे, पुढे टेन्शन नाही आहे, एकदा 10वी सुटला म्हणजे सगळं झालं. मित्रांनो, तसं तुम्ही त्याच प्रेशरमधून त्यातून बाहेर निघतात, अभ्यासाच्या प्रेशरमधून तुम्ही बाहेर निघतात आणि तुम्ही 12वी पर्यंत जाता, 12वी मध्ये जातात. मग 12वीला गेल्यानंतर पुन्हा पॅरेंट्सचं तेच चालू होतं. पॅरेंट्स असतील, गार्जियन्स असतील, ते आपल्याला पुन्हा पुन्हा सांगतात की आता फक्त 12वी पर्यंतचा अभ्यास आहे, 1 वर्ष अभ्यास कर मेहनतीने, मग पुढे चांदीच चांदी आहे. त्याच्यानंतर पुढे मग इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल किंवा कोणती फील्ड असेल, ग्रॅज्युएशन असेल, पण तिकडे ज्यावेळेस जातो आपण त्यावेळेस परत पुन्हा एकदा 3rd इयर येतं किंवा लास्ट इयर येतं, हे आता महत्वाचं वर्ष आहे असं म्हणत म्हणत आपण काय करत जातो, हळूहळू जे आहे तर आपण काय करतो, आपली जी आपण पहिल्यापासून 10वी मध्ये आपल्याला चांगला स्कोअर करायला पाहिजे होता किंवा 12वीत चांगला स्कोअर करायला पाहिजे किंवा लास्ट इयरला, मग असं करत जे आहे मेहनत कधी संपणार आहे? या परीक्षा जरी संपल्या मित्रांनो तरी सुद्धा परीक्षा ही सिलेबस जो आहे तो फक्त आणि फक्त परीक्षेपुरता असतो. लाईफ इज ऑल अबाउट एक्सपिरियन्स. लाईफ जी असते ना ती सगळीच्या सगळी आउट ऑफ सिलेबस असते. जरी तुम्ही म्हटलात समजा परीक्षा 10वी पर्यंतचा सिलेबस किंवा 12वी पर्यंतचा सिलेबस, तिकडे सिलेबस आहे, पण लाईफ मध्ये असा सिलेबस नाही बरं का. त्यामुळं लाईफ जी असते ती तुम्ही कसं डील करता त्यावर खूप जास्त अवलंबून असते. जसं की समजा आता एक लेट्स टेक एक एक्झाम्पल म्हणून आपण घेतलं, समजा की एक्झाम झाली, एक्झाम मध्ये तुम्ही टॉपर आहात, म्हणजे तुमच्या लाईफमध्ये पण तुमचं सगळं सुरळीतच असेल असं बिलकुल नाहीये. जसं की समजा लग्न झालं, बायकोचा स्वभाव आउट ऑफ सिलेबस. ठीक आहे. मुलगी झाली, मुलगा झाला, त्यांचे स्वभाव किंवा त्यांच्याकडनं जे एक्सपेक्टेशन होते आउट ऑफ सिलेबस. तुम्ही जे एक्सपेक्ट करणार त्यापेक्षा काहीतरी वेगळं होणार. सो दॅट इज ऑल अबाउट हाऊ वी डील विथ इट. आपण त्यांच्याशी कसं डील करतो ते खूप जास्त मॅटर करतं. आणि म्हणून आपल्याला जे शिकायचं आहे ना, आपल्याला जे आपल्या जीवनामध्ये जे महत्त्वाचं असतं दॅट इज अन ॲटिट्यूड. आपल्या लाईफमध्ये आपल्याकडे एक ॲटिट्यूड असला पाहिजे. आणि असा ॲटिट्यूड, जर तुमच्याकडे एक चांगला ॲटिट्यूड असेल, जसं की पॉझिटिव्ह ॲटिट्यूड म्हणतात किंवा ते जे काही म्हणतात,
पण मला असं वाटतं की ॲटिट्यूड हा शब्दच इतका पॉझिटिव्ह आहे, त्यामुळं परत त्याला पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आणि निगेटिव्ह करण्याची गरज नाही. ॲटिट्यूड हा नेहमीच पॉझिटिव्ह असतो. ॲटिट्यूड नेमका काय आहे? जर मी म्हटलं समजा एखादं ॲटिट्यूडमुळं काय होऊ शकतं फरक, त्याबद्दल एक छोटंसं एक्झाम्पल सांगतो. एक छोटा मुलगा होता आणि तो मुलगा जो आहे रोज समुद्र किनाऱ्यावरती जायचा आणि समुद्र किनाऱ्यावरती जाऊन समुद्राला चॅलेंज करायचा. रोज समुद्रकिनारी जायचा आणि समुद्राला म्हणायचा, वन डे आय कॉन्कर यू, एक ना एक दिवस मी तुला पार करून राहील. छोटासा मुलगा आहे, 5 वर्षाचा मुलगा, तो समुद्राला जातो आणि चॅलेंज करतो, काय, वन डे आय कॉन्कर यू, एक ना एक दिवस मी तुला पार करून राहील. असा तो मुलगा कंटिन्युअसली तिथे जातो आणि तिथे गेल्यानंतर जे जवळपास वयाच्या 13व्या वर्षापर्यंत तो कंटिन्युअसली तिथे जातो आणि 13व्या वर्षी ही फील्स दॅट, त्याला असं वाटतं की आज तो दिवस आलेला आहे आणि म्हणून तो एक छोटीशी होडी घेतो आणि त्याचा प्रवास जो आहे तो सुरू करतो. ही स्टार्टेड ही जर्नी विथ लिटिल कनो, एक छोटी होडी घेतो आणि तो निघतो. सुरुवातीला तो एकदम हॅपी असतो, चला आपण जे ठरवलं होतं तिकडे आपण चाललोय, व्यवस्थित चाललोय असं म्हणत म्हणत तो पुढे जातो आणि पुढे जायला लागतो. त्यावेळेस समुद्राची खोली सुद्धा कमी असते, लाटांची साईज सुद्धा छोटी असते, कमी असते आणि त्यामुळे त्याला ती मजा येत असते. हळूहळू हळूहळू तो पुढे जातो. जसजसं तो पुढे जातो तसतसं समुद्राची खोली वाढायला लागते, जी पण लाटांची साईज असते ती सुद्धा वाढायला लागते. हळूहळू जे ट्रबल्स आहे, जे प्रॉब्लेम्स होते ते सुद्धा वाढायला लागतात. जसं तो पुढे जातो, अजून पुढे जातो आणि थोडं पुढे गेल्यानंतर जे आहे तर त्याला असं लक्षात येतं की आता आपण बऱ्यापैकी पुढे आलेलो आहोत. त्यावेळेस तो मनात विचार करतो आणि म्हणतो की वेनेवर मी ज्या वेळेस या समुद्राच्या मध्यापर्यंत पोहोचल त्यावेळेस मी जगाला ओरडून सांगल की मी ती गोष्ट करून दाखवली जे कुणी विचार सुद्धा करणार नाही. आणि असं म्हणून तो थोडं पुढे जातो. थोडं पुढे जात नाही तर एक मोठी लाट येते आणि त्या बाळाला गिळून घेते. द बॉय वॉज सिंकिंग अँड सिंकिंग, तो मुलगा जो आहे तो बुडायला लागतो. तो बुडत असतो. बुडताना सुद्धा ही स्प्रेड हिज हँड्स, त्याने त्याचे हात असे पसरवलेले असतात आणि पसरवलेल्या हाताने एकदम हसऱ्या स्माईलने, त्याच्या चेहऱ्यावरती एक मस्तपैकी स्माईल असते आणि हसऱ्या चेहऱ्याने तो खाली असा तळाशी जाऊन पोहोचतो. व्हेन ही रीच टू द बॉटम ऑफ दॅट ओशियन, जेव्हा तो समुद्राच्या तळाशी पोहोचतो त्यावेळेस जोरात ओरडतो, आय हॅव डन इट. काय म्हणतो तो? आय हॅव डन इट, मी ते करून दाखवलं. जे आजपर्यंत कुणी विचार सुद्धा करणार नाही ती गोष्ट जी आहे तर ती मी करून दाखवली, असं तो त्या ठिकाणी म्हणतो. आता आपल्याला वाटेल तो मुलगा एकदम तळाशी पोहोचला, तो तर मेला, पण तो काय म्हणतो, आय हॅव डन इट. व्हाय? का? तर त्यांनी त्याचे हात पसरवलेले असतात आणि पसरवलेल्या हाताने तो हसऱ्या चेहऱ्याने तो खाली बुडतो आणि तळाशी आल्यानंतर तो म्हणतो की एवढा मोठा समुद्र असून त्याने मला साधा सहारा सुद्धा दिला नाही, पण माझ्यासारखा एवढूसा मुलगा बघा, ज्या मुलाने पूर्ण समुद्राला, पूर्ण ओशियनला एका स्वतःच्या छाताडावर पेललेलं आहे. अँड दॅट्स अन ॲटिट्यूड. मित्रांनो, असंच असतं. असा ॲटिट्यूड जर तुमच्यामध्ये असेल देन यू कॅन डू एनिथिंग. तुम्हाला कुणीही थांबवू शकत नाही. त्यामुळे बिनधास्त एक ॲटिट्यूड ठेवा. जे पण करू ते एकदम भारी करू. सो आजच्या जे काही सेशन आहे त्याचा थोडक्यात एक अजेंडा सांगतो. सुरुवातीला एक 10 मिनिटाचं एक थोडंसं स्टोरी टाईपमध्ये मी ते सुरुवात केली, प्रस्तावना 10 मिनिटाची. त्यानंतर मी स्टुडंटला करिअर्स कोणते कोणते आहेत ते सांगेल. त्यानंतर स्टुडंटसाठीचे काही मेसेजेस आहेत ते सांगेल. त्याच्यानंतर पॅरेंट्सनी काय करायला हवं करिअर बाबतीत, मुलांना डील करण्यासाठी कसं डील केलं पाहिजे त्याबद्दल मी सांगेल. त्याच्यानंतर सरतेशेवटी, सगळ्यात शेवटी मी समारोप करेल, त्यामध्ये कन्क्लुजन सांगेल. थोडक्यात शेवटच्या 10 मिनिटामध्ये मी ओपन हाऊस ठेवल, ज्या शेवटच्या 10 मिनिटामध्ये तुम्हाला जे पाहिजे, सेशन संपल्यानंतरचे जे क्वेश्चन्स आहे ते तुम्हाला त्याच्यानंतर तुम्ही मला विचारू शकता. ठीक आहे. सो कमेंटमध्ये सध्या तुम्ही जरी नाही दिले, समजा मला क्वेश्चन्स वगैरे नाही विचारले तरी चालतील, खूप छान. फक्त शेवटच्या 10 मिनिटामध्ये तुम्ही ते मला विचारा. ठीक आहे. सो पहिला टप्पा आपल्या प्रस्तावनेचा संपलेला आहे. आता आपण करिअर्सच्या कोणत्या कोणत्या संधी आहेत तिकडे आपण वळूयात थोडं. ठीक आहे. सो जनरली मी सुरुवात करतो 10वी पासनं. 10th स्टँडर्ड जे आहेत, समजा ज्यांचं 10वी कंप्लीट झालेलं आहे त्यांना जनरल ट्रेंडमध्ये आपण जर बघितलं तर जनरली कोणते कोणते ऑप्शन्स आहेत. जनरली आपल्याला एक तर सायन्समध्ये जाता येतं किंवा कॉमर्सला जाता येतं किंवा आर्ट्सला जाता येतं. मग आपण जर पिढ्या जर बघितलं, ट्रेडिशनल वे जो आहे, जर तो ट्रेडिशनल वे बघितला तर ट्रेडिशनल वेनुसार काय आहे. ट्रेडिशनल वेनुसार 90% किंवा 85% वरती आजकाल तर असं झालंय की गव्हर्नमेंटच्या पद्धतीनुसार किंवा गव्हर्नमेंटनी ज्या पद्धतीने मार्क्स किंवा स्कोअर जे आहे ते ज्या पद्धतीने वाढवून दिलेत त्यानुसार इतके वाढलेत ते स्कोअर. मीन्स 100 मार्क्स मिळणारे सुद्धा भरपूर लोक भेटतात, 100 आउट ऑफ 100. त्याच्यामुळं भरपूर स्कोअर आलेले आहेत. मग मी असं म्हणाल की त्या स्कोअरच्या भरोशावर
जसं पूर्वी करायचे 80% पडले म्हणजे सायन्स, 50-60%च्या थोडं वरती 70%च्या आसपास आहे म्हणजे मग कॉमर्स, आणि जर त्याच्यापेक्षा कमी असतील तर मग आर्ट्स. तर ही पद्धत एकदम चुकीची आहे. सगळ्यात पहिल्यांदा तुमचा इंटरेस्ट ओळखा, तुम्हाला नेमकं काय आवडतं तिकडे तुम्ही गेलं पाहिजे. आता समजा मी एक एक्झाम्पल म्हणून सांगतो, आमच्या वेळेस 10वीची काय टेंडन्सी होती, सगळेजण कुठे चाललेत, मग त्यानुसार त्यांचा स्कोअर किती आणि ते कुठे चाललेत मग हे बघायचं. आपला मित्र तिकडे गेला म्हणून आपण तिकडे जायचं. सो ही पूर्वीची टेंडन्सी होती. आता पण बऱ्यापैकी तशा पद्धतीने असू शकतं. ठीक आहे. सो म्हणून मी ते पहिल्यांदा सांगेल की विद्यार्थ्यांनी मित्र तिकडे गेलाय म्हणून तिकडे जाऊ नका, तुमचा इंटरेस्ट ओळखून मग तिकडे जा. समजा तुमच्या मित्रांनी सायन्स घेतलं, मग तुमचा जवळचा मित्र आहे आणि मग त्यांनी सायन्स घेतलंय, मग मला तिकडे जायचं आहे, तुम्ही तिकडे जाल. तुम्ही असे आहात की 8वी किंवा 9वी 8 किंवा 9 स्टँडर्डला तुम्ही असताना तुम्ही सायन्सच्या लॅबमध्ये जरी गेले, तिथे सापळा लावलेला असायचा, तो सापळा बघून तुम्हाला चक्कर येते आणि तुम्ही चालले मेडिकलला. सो दॅट इज डेंजरस. तुमच्या हाताने तुम्ही तुमची जी चुकीची डिसिजन आहे, त्या चुकीच्या डिसिजनमुळे जे आहे तर तुमचं नुकसान त्याच्यामध्ये तुमचं होणार आहे, आणि म्हणून ते होऊ नये ह्याची काळजी घ्या. तुम्हाला खरंच इंटरेस्ट कशात आहे ते बघा. तुम्हाला प्राण्यांमध्ये ते प्राणी वगैरे जे आहेत त्यांना पकडायला आवडतं किंवा त्यांच्याबद्दल अभ्यास करायला आवडतं, किंवा एखादं झाड आहे, झाड लावायला आवडतं, तुम्हाला झाडाबद्दलची क्युरिओसिटी आहे, तुम्हाला ते जाणून घ्यायला आवडतं, तर निश्चित तुम्ही सायन्सला गेलं पाहिजे. ठीक आहे. सो ॲक्च्युली काय माहिती आहे का की बेसिक पार्ट हा आहे की 11वी-12वी मध्ये जे पुढे जातं ते अप्लाइड सायन्स आहे. इट इज अ पार्ट ऑफ प्युअर सायन्स. मग प्युअर सायन्स ज्याला जमतंय, म्हणजे 10वी पर्यंत जर सायन्समधला, किंवा सायन्स म्हणजे असतं तरी काय, प्रश्न पडणारं जे ज्यांना प्रश्न पडतात ते सगळे सायंटिस्ट आहे. म्हणजे प्रश्न पडतोय की हे का घडतं, ह्याच्या मागचं कारण शोधणं म्हणजे शास्त्र, आणि ते म्हणजे सायन्स. ठीक आहे. पण जर तुम्हाला त्यात इंटरेस्ट नसेल तर मग विनाकारण तिकडे जाण्यात मजा नाही आहे. ठीक आहे. सो तुमचा इंटरेस्ट ओळखा, आणि ज्या लोकांना याच्यात इंटरेस्ट असेल त्यांनी खुशाल बिनधास्त मेडिकल फील्डला गेलं पाहिजे. मी बोलताना बऱ्याच वेळेस असं होईल की मेडिकल फील्ड चांगली किंवा इंजिनिअरिंग फील्ड चांगली, मी कोणत्याही फील्डबद्दल बोलणार नाही. आणि जरी मी बोललो समजा त्यात क्रिटिसाइज केलं किंवा कुणाला चांगलं म्हटलं कुणाला वाईट म्हटलं, तर मी माझं ओपिनियन अनबायस असणार आहे. मी कोणतं चांगलं किंवा कोणतं वाईट हे सांगणार नाही आहे मुळीच. इनडायरेक्टली जर निघालं तसं तर त्याचं वाईट मानून घेऊ नका. तुमचं जे करिअर आहे, तुमची जी जर आवड असेल तर निश्चितच तुम्हाला त्याच्यामध्ये चांगलं करिअर जे आहे ते करता येईल. ठीक आहे. सो जसं मी म्हटलं, समजा पहिल्यांदा आपण हे सगळे जे आहेत सायन्स फील्डबद्दल आपण बोलतोय, मग सायन्समधून ऑप्शन कोणते कोणते आहेत. बरं ठीक आहे, जर तुमची आवड आहे त्यानुसार मी एक टप्प्याटप्प्याने बोलतो. तुमची आवड आहे सायन्समधली आणि तुम्ही सायन्समध्ये गेला. ठीक आहे. आता सायन्समध्ये गेल्यानंतर मग तिथे गेल्यानंतर तुम्हाला कळलं की मला बायोलॉजी किंवा बॉटनी ह्याच्यामध्ये आवड आहे. मग तुमच्यासाठी भरपूर ऑप्शन्स आहे. तुम्ही मेडिकल फील्डला जा, तिकडे तुम्हाला MBBS आहे, त्याच्यानंतर BDS आहे, त्याच्यानंतर BAMS आहे, BUMS आहे, युनानी जे असतात डॉक्टर्स ते, आयुर्वेदाचे डॉक्टर्स असतात ते आहे, होमिओपॅथी आहे. त्याच्यानंतर हे सगळे ऑप्शन्स आहेत तुमच्यासमोर. यांच्यासाठी ज्या एक्झाम्स होतात त्या भरपूर साऱ्या एक्झाम्स आहेत. PMT असेल, त्याच्यानंतर नीट असेल, आता सध्याची जी त्या वादग्रस्त आहे थोडं ते, पण ती असेल. त्याच्यानंतर अशा बऱ्याचशा एक्झाम्स आहेत ज्या माध्यमातून तुम्ही काय करू शकता, या फील्डला जाऊ शकता. ठीक आहे. सो याबद्दल अजून तुम्हाला दुसरे सेशन्स पण होतील स्पेसिफिक मेडिकल फील्ड आणि इंजिनिअरिंग फील्डशी रिलेटेड. त्यामुळे मी त्याच्यात जास्त तेवढं न जाता मी पुढे कंटिन्यू करतो. ज्या लोकांना समजा ह्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे, ज्यांना एखादं झाड असेल, फूल असेल, ह्यांच्यामध्ये इंटरेस्ट आहे, अशा लोकांनी कुठे गेलं पाहिजे. या लोकांनी 11वी-12वी सायन्स करावं, आणि सायन्स केल्यानंतर ॲग्रिकल्चरल BSc जे असतं, BSc ॲग्री ह्या कोर्सला ॲडमिशन घेतलं तरी चालेल. BSc ॲग्री, BTech, त्याच्यानंतर फूडटेक असतं, इकडे तुम्ही जाऊ शकता. ठीक आहे. सो 11वी-12वी झाल्यानंतर मी सोबत 12वी नंतरच्या पण करिअर काय काय असतील ते सांगतोय. सो ज्यांना वाटतंय समजा की 12वी नंतर मला झाडांमध्ये, फुलांमध्ये ह्यांच्यामध्ये जरा इंटरेस्ट आहे, आणि ते लोक BSc ॲग्री घ्यावं. BSc ॲग्री केल्यानंतर कोणकोणते ऑप्शन्स आहेत, तुम्हाला कंपन्यांमध्ये जॉब मिळू शकतात, मार्केटिंगचे काही जॉब्स असतात. त्यासोबत मी आणखी एक सांगेल की स्पर्धा परीक्षांना खूप जास्तीचा फायदा जो आहे तो BSc ॲग्री किंवा BTech किंवा ह्या लोकांना खूप जास्त होतात, कारण की त्यांच्या खूप साऱ्या जागा ज्या आहेत त्या निघत आहेत. बरं, आता लॉकडाऊन आहे. ठीक आहे. लॉकडाऊनच्या काळात सगळे बिझनेस बंद आहेत, पण शेतकरी बंद आहे का हो? त्याचं काम तर चालूच आहे, बरोबर. सो फूड प्रोडक्शन किंवा फूड प्रोसेसिंग जे म्हणतो आपण, सो याच्यामधलं जे काही कंटिन्युटी, ज्याला कन्सिस्टन्सी म्हणू शकतो आपण, ती राहणारी आहे. ठीक आहे. ती संपणारी नाही आहे, आणि म्हणून ते नेहमी लागणाऱ्या गोष्टी आहेत, आणि नेसेसिटी असल्यामुळं नक्कीच तुम्हाला जो आहे तो त्या फील्डमध्ये तुम्हाला काही ना काहीतरी जॉब्स जे आहेत ते अवेलेबल राहतील. ठीक आहे. मग ते गव्हर्नमेंट असो, प्रायव्हेट असो, भरपूर सारे जॉब्स, त्यांचे जॉब ऑपॉर्च्युनिटी त्याच्यामध्ये आहेत. ठीक आहे.
बरं, मेडिकल फील्डमध्ये काही जणांचा अशी इच्छा असते की मेडिकल फील्डमध्ये जायचं आहे, पण CET असेल किंवा PMT असेल, या ज्या जुन्या एक्झाम्स होत्या सगळ्या आता मर्ज झालेल्या, नीट असेल, मग या सगळ्या एक्झाम्स ज्या आहेत, जर मी म्हटलं समजा त्या एक्झाममध्ये त्याला स्कोर कमी आला, बरं रिपीट केलं आणि परत कमी आला, पण मला हॉस्पिटल फील्डमध्येच राहायचं आहे, तर अशा वेळेस काय ऑप्शन आहे? मग त्याच्यासाठी जे आहे पॅथॉलॉजी एक चांगलं ऑप्शन असतं. पॅथॉलॉजीच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही मेडिकल फील्डमध्ये काम करू शकता. ठीक आहे. अल्टिमेटली गोल काय तुमचा? मेडिकल फील्डमध्ये समाजाची सेवा करणं आणि सोबत सोबत थोडाफार पैसा कमवणं. ठीक आहे. सो ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या पॅथॉलॉजी फील्डनुसार सुद्धा होऊ शकतात. मग त्यामध्ये DMLT कोर्सेस असतात, त्याच्यानंतर हॉस्पिटल मॅनेजमेंट, OT असिस्टंट म्हणून बरेचसे कोर्सेस आता हे डिप्लोमाच्या फॉर्ममध्ये सुद्धा अवेलेबल आहेत. OT असिस्टंट म्हणजेच ऑपरेशन थिएटर जे असतं त्या थिएटरमध्ये जो असिस्टंट लागतो तो OT असिस्टंट असतो. त्याच्यानंतर असे बरेचसे कोर्सेस आहेत की जे नवीन लॉन्च झालेले आहेत, जे तुम्हाला ज्यांना ह्याच्याबद्दल डिटेल पाहिजे असेल ते लोक गुगल सर्च करू शकता. OT सारखे बरेचसे कोर्सेस पुणे युनिव्हर्सिटीमध्ये डिप्लोमा कोर्सेस, त्याच्यानंतर संचेती हॉस्पिटल जे आहे त्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा झालेले. त्याच्यानंतर हे डिप्लोमा कोर्सेस आहे. आणि जेवढे काही जर पुणे आणि मुंबईचं म्हटलं तर ते हॉस्पिटल जे आहेत त्यांच्याकडे या सगळ्या गोष्टींचे कोर्सेस आहेत. ठीक आहे. हॉस्पिटलमध्येच मॅनेजमेंटचा एक पार्ट येतो, त्याला हॉस्पिटॅलिटी म्हणतो आपण. मग त्यामध्ये ॲडमिनिस्ट्रेशन असेल किंवा त्याच्याशी रिलेटेड ज्या ज्या लोकांचं 12वी झालेलं आहे आणि 12वी नंतर त्यांना या फील्डमध्ये काम करायचं आहे, असे काही लोक की ज्यांनी मॅनेजमेंटचे काही कोर्सेस केलेले आहेत, मग ते MBA असतील, BBA असतील किंवा BCM असेल, BCA असतील, कम्प्युटरशी रिलेटेड काही कोर्सेस केलेले असतील, त्या लोकांना सुद्धा हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंटमध्ये किंवा नॉर्मल जो प्लेन ग्रॅज्युएट असेल, आर्ट्स जरी असेल तरी सुद्धा त्यांना हॉस्पिटॅलिटीमध्ये फायदा असतो. त्यांना एक कोर्स असतो, एक 6 महिन्यांचा कोर्स असतो. तो 6 महिन्याचा कोर्स करून सुद्धा तुम्ही तिकडे जाऊ शकता. ठीक आहे. सो तुमच्या चॉईसनुसार जर तुमची इच्छा आहे की हॉस्पिटल फील्डमध्येच राहायचं आहे आणि तिथेच काम करायचं आहे तर तुम्ही या वेनी सुद्धा जाऊ शकतात. ठीक आहे. सो अजून जर आपण म्हटलं समजा याच्यानंतर येतो पुढचा पार्ट इंजिनिअरिंग फील्डचा. जसं मेडिकल फील्डमध्ये मी हे सगळं सांगितलं. मेडिकल फील्डमध्ये आणखी एक फील्ड येते न्यूट्रिशन. सगळ्यांना माहिती असेल, सध्या आपण बघतोय की खाण्यापिण्यावरती जे आहे बऱ्यापैकी सध्या खाण्यापिण्यावरती सगळ्यांचं लक्ष आहे. लॉकडाऊन असल्यामुळे घरी भरपूर खाल्लं जात आहे, पण ते सगळं खात असताना आपण ही सुद्धा स्वतःबद्दलची काळजी घेतली पाहिजे की नेमकं काय करायचं आहे. तुम्हाला जे जर समजा वेट वाढवायचं आहे किंवा त्याच्यातून त्रास बोलून घ्यायचे, याची काळजी करण्यासाठी आजकाल आपण बघतोय की सगळे लोक हेल्थ कॉन्शियस झालेले आहेत. कुणालाही जास्त जाड व्हायचं नाही आहे, जरा व्यवस्थित दिसलं पाहिजे. ठीक आहे. मग जर ते करायचं आहे तर त्यासाठी न्यूट्रिशनिस्टचा एक कोर्स येतो, साधारण 1 वर्षाचा पण असतो आणि एक डिग्री पण असते. डिग्री कोर्स बऱ्याचशा ठिकाणी अवेलेबल आहे. औरंगाबाद, पुणे आणि मुंबई, नाशिक या 4 ठिकाणी तुम्हाला मेनली तो भेटेल. ठीक आहे. सो 3-3 वर्षाचे ग्रॅज्युएशनचे कोर्सेस आहेत, ज्या माध्यमातून तुम्हाला 3 वर्षामध्ये कडधान्य किंवा सगळे जे काही खाण्याचे पदार्थ आहेत त्यांच्याशी रिलेटेड न्यूट्रिशनल काय काय आहे त्याबद्दल तुम्हाला त्याच्यामध्ये माहिती भेटू शकते. ठीक आहे. सोबत जर मी म्हटलं समजा की हे न्यूट्रिशन झालं एक, तो एक कोर्स चांगला आहे हेल्थशी रिलेटेड. त्याच्यानंतर हेल्थ सायन्सशी रिलेटेड किंवा ज्याला आपण बाकी हेल्थ कॉन्शियसशी रिलेटेड जिम्नॅशियम वगैरे जे आहेत त्यांच्याशी रिलेटेड पण काही कोर्सेस आहे. याच्याशी रिलेटेड टीचिंग मधला एक PETचा एक कोर्स असतो, ज्याच्यामध्ये फिजिकल एज्युकेशन जे म्हणतो आपण ट्रेनर, तर तो एक कोर्स असतो. तो पण तुम्हाला सोबत करता येतो. तो ड्वेल एज्युकेशनमध्ये पण येतो. म्हणजे तुम्ही BA करताय आणि BAच्या सोबत तुम्हाला तो करायचा आहे तर ते पण तुम्हाला पॉसिबल असतं. ड्वेल कोर्सेस पण त्याच्या अवेलेबल आहेत. आता मला एक्झॅक्ट युनिव्हर्सिटी नाही सांगता येणार कोणत्या युनिव्हर्सिटीच्या आहेत, तर पण ते पण अवेलेबल आहेत. ठीक आहे. सो तुमची चॉईस असेल तर तुम्ही तिकडे येऊ शकता. ओके. बरं, पुढचं आता जसं मी सांगितलं समजा मेडिकल फील्ड झालं, त्यानंतर पुढची फील्ड येते इंजिनिअरिंग फील्ड. बरं, काल डॉक्टर प्रशांत सरांनी जे तर बऱ्यापैकी या इंजिनिअरिंग फील्डशी रिलेटेड खूप सारं नॉलेज दिलेलं आहे. ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी तो कालचा व्हिडिओ बघितला तरी चालेल. त्यामुळे मी त्यात डीपमध्ये जात नाही. इंजिनिअरिंग फील्ड रिलेटेड आपल्याला 10वी नंतर सुद्धा जाता येतं. पॉलिटेक्निक जो डिप्लोमा असतो तिकडनं सुद्धा तुम्ही जाऊ शकता, किंवा 11वी 12वीच्या नंतर तुम्हाला जे काही फर्स्ट इयर सेकंड इयर BE जे आहे 11वी 12वीच्या नंतर तुम्ही ज्या एक्झाम्स आहेत म्हणजे JEE वगैरे काल जे डिटेलमध्ये सांगितलं ते खूप डिटेलमध्ये होतं, खूप छान होतं, म्हणून मी त्यात आता डिटेल जात नाही. ठीक आहे. सो तो एक कोर्स आहे, तिकडे सुद्धा तुम्ही जाऊ शकता. क्लिअर. सो हे झालं सायन्सच्या बाबतीतलं. यानंतर 11वी 12वी सायन्स नंतरच्या अजून कोणत्या गोष्टी आहेत
मला स्पेसिफिकली सांगायचं आहे काही गोष्टी अशा की असे कोर्सेस की जिकडे आपण दुर्लक्ष करतो, म्हणजे बऱ्यापैकी नवीन असणारे कोर्सेस आहेत, त्याबद्दल मी थोडक्यात सांगतो. बघा, आता रिसेंटली काही प्रोग्राम्स लॉन्च करण्यात आलेले आहेत, जसं की ब्युटी अँड कॉस्मेटॉलॉजी यांच्याशी रिलेटेड तुम्हाला 10वी नंतरच काही कोर्सेस जे आहेत ते अवेलेबल होतील. मुलींसाठी जरा सिक्युअर असेल. त्याच्यानंतर ज्वेलरी डिझायनिंग, ज्वेलरी जी असते त्या ज्वेलरीबद्दल डिझायनिंग जी आहे तर त्याला कसं डिझाईन केलं पाहिजे किंवा काय याच्याशी रिलेटेड सुद्धा आहे. त्याच्यानंतर फॅशन डिझायनिंगचे काही कोर्सेस आहेत. फॅशन डिझायनिंगमध्ये अफलातून करिअर आहेत आणि फॅशन डिझायनिंगला खूप जास्तीचा स्कोप आहे. म्हणजे स्कोप याचं कारण असं की वेस्टर्न कल्चर आपण बऱ्यापैकी अप्रोच म्हणजे ते आपण ॲक्वायर करायला लागलोय आणि त्यामुळं त्या कल्चरमध्ये सुटेबल राहण्यासाठी म्हणून हे फॅशन डिझायनिंग याचे ट्रेंड्स बदलत आहेत आणि म्हणून जे आहे त्या सोसायटीमध्ये याला पिअर प्रेशर म्हणा, सोसायटीचं प्रेशर म्हणा किंवा त्या माध्यमातून आपण मेंटेन करायला लागलोय आणि म्हणून जे आहे तर इकडे स्कोप जो आहे तो खूप जास्तीचा वाढलाय. बरं, आणखी एक आपल्याला माहिती असेल सगळ्यांच्या मोबाईलमध्ये कॅमेरा आलेला आहे आणि त्या कॅमेऱ्यामुळं प्रत्येकजण फोटोग्राफर झालेला आहे. मग आपण बघतो की लग्नामध्ये नवरदेव नवरीच्या बाजूला लावलेले फोटोग्राफर 2 असतात, पण त्याच्या व्यतिरिक्त 8 लोक असतात जे सेल्फी घेत आहेत किंवा असे काहीतरी. मग ज्या ज्या लोकांना प्रोफेशनली फोटोग्राफी शिकायची आहे तर त्या लोकांसाठी सुद्धा 10वीच्या नंतर काही डिप्लोमा कोर्सेस गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये सुद्धा आलेले आहेत. ठीक आहे, सो ते सुद्धा तुम्ही चूज करू शकता. 10th स्टँडर्ड नंतर ज्यांची अशी इच्छा आहे मला फोटोग्राफीमध्ये करिअर करायचं आहे, वाईल्ड लाईफ असेल किंवा अजून कोणती फोटोग्राफी, तर त्यामध्ये तुम्ही चांगलं ऑप्शन आहे, चांगलं करिअर तुम्ही याच्यामध्ये करू शकता. हे 4 करिअर जे आहेत हे 10वीच्या बेसवरती तुम्ही करू शकता. ठीक आहे, आणि 10वीच्याच साठी 3 वर्षांचा एक कोर्स डिप्लोमा कोर्स असतो पॅरामेडिकलचा, ज्याच्यामध्ये सॅनिटरी इन्स्पेक्टर, त्याच्यानंतर हेल्थ इन्स्पेक्टर, DMLT वगैरे जे बाकीचे ते माहिती असतील. सो अशा टाईपचे काही कोर्सेस असतात जे तुम्ही 3 वर्ष डिप्लोमा कोर्सेस जे आहेत ते कम्प्लीट करून तुम्ही तिथं प्लेसमेंट जी आहे ती तुम्हाला 3 वर्षामध्ये लगेच तुम्हाला प्लेसमेंट मिळू शकते. ठीक आहे, या व्यतिरिक्त मग ITI असतो 10वीच्या बेसवरती. ज्यांना कंपनीमध्ये काम करायचं आहे तर अशा लोकांसाठी ते ITI चांगली फील्ड आहे. ज्या लोकांना समजा पर्सेंटेज म्हणा किंवा इकॉनॉमिकल काही क्रायसिस आहे आणि मला लगेचच्या लगेच जॉब पाहिजे तर अशा लोकांसाठी ITI पण खूप चांगलं ऑप्शन आहे. बरं, ITI नंतर ITI मध्ये तुम्ही टॉप चांगलं करताय, सगळं व्यवस्थित आहे, तुम्हाला डिप्लोमाला ॲडमिशन घेता येतं. डिप्लोमामधनं तुम्ही जर चांगलं परफॉर्म केलं तर डायरेक्टली सेकंड इयरला BEच्या सेकंड इयरला तुम्हाला ॲडमिशन घेता येतं. ठीक आहे, सो या पद्धतीने इंजिनिअरिंग फील्डवाल्यांसाठी ते चांगलं आहे. हे झाले 10th बेसवरती. बरं, 10th बेसवरतीच अजूनच शॉर्ट टर्म काही कोर्सेस आहेत त्यांच्याबद्दल एक सांगतो. DTP. आता हे काय असतं, फोटोशॉप असेल किंवा कोरल ड्रॉ असेल. आता आपल्याला माहिती आहे की सध्या ऑनलाईनचा जमाना आहे, सगळ्यात जास्त ब्रँडिंग जी आहे ती सगळी ऑनलाईन चालते बिझनेसची. म्हणजे तुमचे पॅम्पलेट बनवण्यापासून सगळं ब्राउशर असतील, त्याच्यानंतर तुमच्या डिझाईन्स असतील सगळ्या, तर ते सगळं काम जे आहे ते तुम्ही त्या कोर्सच्या माध्यमातून करू शकता. मग हे 10वी झाल्या कॅश तुमची उभी करण्यासाठी तुम्ही हे कोर्सेस करू शकता. ह्याच्यामध्ये कोणते आहेत, एक DTP आहे, त्याच्यानंतर टॅली आहे, त्याच्यानंतर इंटरनेट, ग्राफिक्स, ॲनिमेशन, वेब डिझायनिंग, सायबर सिक्युरिटी यांच्याशी रिलेटेड काही कोर्सेस जे आहेत ते तुम्ही करू शकता. मी आज ट्रेडिशनल बद्दल जास्त बोलणार नाही आहे, काही नवीन कोर्सेस जे आहेत त्यांच्याबद्दल मी आज माहिती सांगतोय. ठीक आहे, हां, याच्याबद्दल डिटेल पाहिजे असेल तर मी नावं सांगतोय, टायटल सांगतोय, त्यामध्ये तुम्हाला अजून जर माहिती लागली तर तुम्ही मला पर्सनली पिंग करू शकता किंवा अजून तुम्हाला माहिती लागली तर गुगल पण करू शकता. ठीक आहे, जसं की मी म्हटलं समजा ह्यांचे कोर्सेस 10वीच्या बेसवरती एवढं सगळं आहे. ठीक, या व्यतिरिक्त अजून काही कोर्सेस जसं की समजा अजून काही एक्झाम्स असतात, त्या एक्झामची माहिती सुद्धा मी एक PDFच्या फॉर्ममध्ये तुम्हाला या याच्यावरतीच आपल्या लिंकवरती एक मी PDF फाईल जी आहे ती मी याच्यावरती देऊन टाकल, की ज्यामध्ये सगळे जे करिअरचे ऑप्शन्स आहेत ते तुझी तुम्हाला एक फाईल जी आहे ती मी PDF फाईल तुम्हाला देऊन टाकतो. ठीक आहे, सो जसं मी म्हटलं समजा हे झाले 10th स्टँडर्डच्या नंतर. बरं, 12th स्टँडर्डच्या नंतर काय ऑप्शन आहे. 12th स्टँडर्ड नंतर आपण इंजिनिअरिंगपर्यंत आलो. आता हे झालं सायन्सच्या नंतरचं. 15 मिनिटं ऑलमोस्ट मी याच्यावरती म्हटलं होतं 10वी आणि याच्यानंतरचे जे आहे डिप्लोमाच्या नंतर त्याच्यासाठी आपल्याला एक 15 मिनिटांचा वेळ लागणार होता. आता येऊ आपण कॉमर्स या फील्डकडे. ठीक आहे, सो पूर्वीचा जो ट्रेंड होता ना तो कुठेतरी आता बदलत चाललाय. पूर्वीचा एक ट्रेंड होता की फक्त काय केलं पाहिजे की जे पण आतापर्यंतचा ट्रेंड असा होता की 50-60% आसपास आहे किंवा ज्याचं मॅथ चांगलं आहे त्यांनीच फक्त कॉमर्सला जावं, असं बिलकुल नाही. विद्यार्थ्यांना मी 2016-17मध्ये एका ठिकाणी 12th स्टँडर्डचाच क्लास होता कॉमर्सचा. तिथे 22 स्टुडंट होते फक्त आणि त्या 22 स्टुडंटपैकी
18 स्टुडंट हे 90 प्लस वाले होते, म्हणजे 90 मार्क्स 90 पेक्षा जास्त मार्क्स मिळालेले स्टुडंट हे कॉमर्सला होते. म्हणजे माझ्यासाठी ते नवीन होतं की अचानक एवढे नाही, म्हणजे आमच्या वेळेसचा जो ट्रेंड आहे तो बघता. पण त्या सगळ्यांमधले आता सध्या काही जण जे आहेत ते आर्टिकलशिप कंप्लीट करतायत, काही लोक CA होण्याच्या मार्गावर आहेत, लास्ट इयरला आहेत, काही लोक प्लेस झालेले आहेत. म्हणजे ही जी आहे ना गोष्ट, थोडक्यात मला सांगायचं काय की एक एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आत्ता जिथं भाव मिळतोय किंवा आत्ता जिथं जास्तीत जास्त मार्केटमध्ये जे चालतंय ते करण्यापेक्षा ज्याला भविष्यात जास्तीत जास्त डिमांड येणार आहे तिकडे आपण गेलं पाहिजे. लास्ट मंथमध्ये एक सर्वे आला होता आणि त्या सर्वेमध्ये भारताला जे सध्या जवळपास 5,000 का 5 लाख काहीतरी, मला एक्झॅक्ट आकडा नाही आठवते, तर तेवढ्या CAची गरज आहे. आणि सध्या आपण त्याच्या म्हणजे 2% सुद्धा आपण देऊ शकत नाही आहे. मग जर आपण ती गरज बघितली तर त्या कंपॅरिझनमध्ये आपण काय खूप कमी आहे. मग तिकडे भविष्यामध्ये खूप जास्त डिमांड येणार आहे. बरं, लॉकडाऊनमुळे इकॉनॉमी डाऊन चालली आहे आणि भविष्यात नक्कीच याला इम्प्रूव्ह करण्यासाठी इकॉनॉमिक्समधले काम करणाऱ्या लोकांची गरज पडेल. आणि म्हणून तिकडे जे कॉमर्स साईडचे जर लोक असतील तर तिकडे खूप जास्त फायदा होऊ शकतो. म्हणून कॉमर्स एक जरा चांगलं ऑप्शन सध्याच्या घडीला जे आहे ते बनू शकतं. याचा अर्थ हा नाही बरं का की तुमचा इंटरेस्ट सायन्समध्ये असेल तर तुम्ही कॉमर्सकडे या. मी इंटरेस्टनुसार सांगतोय, ठीक आहे. पहिली कंडिशन आपली तीच, इंटरेस्ट असला पाहिजे, ठीक आहे. मग जसं मी म्हटलं, समजा कॉमर्समधले करिअर कोणते कोणते आहेत. कॉमर्समध्ये सगळ्यात पहिल्यांदा BCom, कॉमर्स आपलं जनरल कॉमर्स जे असतं ते. कॉमर्समध्ये सुद्धा वेगवेगळ्या फील्ड आहेत. एक रेग्युलर ट्रेडिशनल पद्धतीचं BCom जे आहे ते आपण म्हणू शकतो. दुसरं कम्प्युटर और IT फील्डशी रिलेटेड ते BCom. तिसरं जे BCom आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मॅनेजमेंट जी म्हणतो आपण ते मॅनेजमेंटशी रिलेटेड. चौथा एक आहे बँकिंग आणि फायनान्सशी रिलेटेड. आणि लास्ट वन दॅट इज द टॅक्सेशन, ठीक आहे. सो यापैकी तुमचा जो कोर इंटरेस्ट आहे तिकडे तुम्ही जाऊ शकता. बरं, जनरल प्लेन BCom तुम्ही करताय. मग BCom 12वी नंतर तुम्हाला BCom करत असताना, BCom जर तुम्हाला करायचं आहे ते करत असताना साईड बाय साईड तुम्ही काय करू शकता. साईड बाय साईड तुम्ही CA, ICWA किंवा CS या 3 कोर्सकडे तुम्ही जाऊ शकता. बरं, असे भरपूर लोक आहेत की ते लोक म्हणतात की CA ला तर 10-10 वर्ष लोक स्टडी करतात पण होत नाही. असं बिलकुल नाही आहे. माझाच आत्ता एक स्टुडंट आहे, तो माझ्याकडे भेटायला आला होता. तो जस्ट म्हणजे 21 इयर्स ओल्ड आणि तो CA झालेला आहे, कम्प्लीट केलेलं आहे त्याने. तर अशा केसमध्ये मी म्हणेल की तुम्ही अभ्यास किती वेळ करता त्यापेक्षा तुम्ही किती वेळ प्रोडक्टिव्ह देता, दॅट मॅटर्स अ लॉट. ते खूप जास्त मॅटर करेल. म्हणून CA असेल, ICWA असेल, ज्या लोकांना हे खूप सारं अवघड वाटतं त्या लोकांसाठी तिसरा ऑप्शन आहे, दॅट इज CS हा त्या पद्धतीने म्हणजे त्या मानाने थोडासा थेरी पार्ट आहे आणि थेरी पार्ट असल्यामुळे तुम्ही तिकडे इझिली जाऊ शकता, ठीक आहे. जसं मी BCom सांगितलं तसंच अजून BBA कोर्स आहे मॅनेजमेंटशी रिलेटेड, ज्याच्यामध्ये बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन. त्याच्यानंतर BCA आहे कम्प्युटर ॲप्लिकेशन, ज्या माध्यमातून तुम्ही स्पेसिफिक एका फील्डमध्ये म्हणजे तुम्ही BCom न करता तुम्ही डायरेक्टली एक मॅनेजमेंट जी फील्ड आहे ती तुम्ही चूज करताय, ठीक आहे. सो हे देणारे कोर्सेस देणारे भरपूर साऱ्या एक्झाम्स, भरपूर साऱ्या युनिव्हर्सिटीज आहेत. वेगवेगळ्या युनिव्हर्सिटी याच्यासाठी CET सुद्धा घेतात BBA ला ॲडमिशन घेण्यासाठी, किंवा अशा काही युनिव्हर्सिटीज सुद्धा आहे की जिथनं तुम्हाला केल्यानंतर जरा बऱ्यापैकी स्कोप जो आहे तो खूप चांगला असतो, ठीक आहे. म्हणून असे भरपूर सारे ऑप्शन्स आहे कॉमर्स फील्डसाठी. पहिला CA. बरं, CA झाल्यानंतर CA करत असताना काय साधारण 5 वर्ष त्याचे जे मॉड्यूल्स आहेत ते वेगवेगळे मॉड्यूल्स आहे, इंटर आहे, त्याच्यानंतर फायनल मॉड्यूल आहे. सो या पद्धतीचे जे मॉड्यूल्स आहेत ते तुम्ही करू शकता. जसं तुम्ही लास्ट मॉड्यूल कंप्लीट करताय तसं तुम्ही CA बनता आणि CA बनून जे चांगल्या पद्धतीचं करिअर, त्यांना कंपनीमध्ये सुद्धा जॉब असतात आणि सोबत तुम्ही स्वतःची प्रॅक्टिस सुद्धा करू शकता. एक CA हा वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये सुद्धा काम करू शकतो, ठीक आहे. त्याची पर्सनल कन्सल्टन्सी म्हणून तो काम करू शकतो आणि प्रत्येकाला जे काही गरजेचं आहे तेवढं अकाउंटिंग स्टेटमेंट देणं किंवा त्या सगळ्या गोष्टी करता येतात. बरं, ज्या लोकांना CA पास करता येत नाही मग ते लोक ICWA किंवा CS कडे जाऊ शकतात, ठीक आहे. मग ICWA म्हणजे नेमकं काय असतं याच्यात पण तेच, त्याच्या सोबत जे आहे फक्त सिलेबस जो आहे तो CA पेक्षा थोडासा जरा इझी लेवलचा असतो, मॉडरेट लेवलचा असतो. तिकडे तुम्ही जाऊ शकता. ते पण तुम्हाला नाही जमलं तर सगळ्यात सोपा म्हणजे ज्यांना थेरी आवडतं, म्हणजे मी माझ्या याने म्हणतो ज्यांना थेरी आवडतं त्या लोकांसाठी CS बेस्ट ऑप्शन आहे. कंपनी सेक्रेटरी म्हणून त्याचा कोर्स असतो. ICSI हे दिल्लीचं जे इन्स्टिट्यूट आहे त्याच्या माध्यमातून, जसं ICA आहे सेम त्याच पद्धतीचं कंपनीचे जे रजिस्ट्रेशन्स असतात किंवा त्याच्याशी रिलेटेड जे काही
डॉक्युमेंटेशन असतं, त्याच्यानंतर लायझनिंग असतं, या सगळ्या गोष्टी तो CS करतो. ठीक आहे. मग आता हा CS जो आहे तो जे काम करतो तो एक CS हा वेगवेगळ्या कंपन्यांसाठी सुद्धा काम करू शकतो. म्हणजे सीए जसं आहे, सीएचेच कामं होते हे सगळे, त्यांनी काय केलं फक्त वाटून वाटून घेतले. ठीक आहे. सो टॅक्सेशनचा किंवा अकाउंटिंगचा पार्ट आला मग तो सीए बघणार, त्याच्यानंतर एक्साईज ड्युटी वगैरे ते सगळे जे काम आहे ICW आहे, आणि त्यातलं लिगल जे काही काम आहे ते सगळं CS. ठीक आहे. जर एखादा कुणी असेल की ज्याला लॉ मध्ये पण इंटरेस्ट आहे, आणि असे लोक साईड बाय साईड दोन्ही गोष्टी करू शकतात. तुमचं 12वी झालेलं आहे, 12वीच्या नंतर तुमचं आर्ट्स जरी असेल तरी तुम्ही लॉला ऍडमिशन घेऊ शकता, कोणतंही असं तुमचं 10वी 12वी पर्यंत. 11वी 12वीला तुमचं सायन्स असेल, कॉमर्स असेल, आर्ट्स असेल, तुम्हाला लॉला ऍडमिशन घेता येतं. आणि लॉ कडनं तुम्ही ते करत करत सोबत सोबत तुम्ही जे आहे तर लॉ करत करत सोबत सोबत तुम्ही CS जे आहे तो कोर्स सुद्धा करू शकता. ते करत असताना लॉ आणि CS करण्याचे खूप सारे फायदे आहेत. तुम्ही कंपनीचा लिगल ॲडवायझर म्हणून काम करू शकता, किंवा तुम्ही कंपनी सेक्रेटरी म्हणून सुद्धा काम करू शकता. ठीक आहे. सो या पद्धतीने तुम्हाला ते काम CS जे आहे ते खूप चांगल्या पद्धतीचं करिअर ऑप्शन आहे. खूप चांगला स्कोप आहे, आणि सध्या मार्केटमध्ये खूप जास्त गरज लागणार आहे. कारण BJP गव्हर्नमेंट जे आहे ते बिझनेसला प्रमोट करणार आहे, आणि बिझनेस जर नवीन नवीन बिझनेस करणारे जर तयार होत आहेत, आपल्याला माहिती असेल इंडियाची जी मेंटॅलिटी आहे, मेड इन इंडिया, मेक इन इंडिया, या सगळ्या प्रोजेक्टमुळे बऱ्यापैकी आपण बिझनेसवरती फोकस करणारे नवीन नवीन उद्योजक, नवीन नवीन तरुण जे आहे, आपल्याला माहिती असेल UMOच्या माध्यमातून खूप सारे तरुण उद्योजक जे आहेत ते अस्तित्वात येत आहेत. आणि मग ह्यांना लायझनिंगची गरज पडेल, मग ते सगळं काम करणारा जो CS आहे तो आपल्याला अवेलेबल असेल. म्हणून खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी CS करणाऱ्यांसाठी अवेलेबल आहे. ठीक आहे. हे झालं कॉमर्स फील्ड मधले. बरं, ज्यांना हे सगळं काहीच जमलं नाही मग त्यांनी काय करायला पाहिजे? त्यांनी साधा कोर्स आहे, DTLचा एक डिप्लोमा असतो टॅक्सेशन लॉचा, मग तो डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ तो तुम्ही करू शकता. तो कोर्स तुम्ही कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला साधारण तुमची कन्सल्टन्सी स्टार्ट करता येते. लोकांना तुम्ही टॅक्स कन्सल्टंट म्हणून काम करू शकता. ठीक आहे. हार्डली 1 वर्षभरामध्ये तुमचं ते DTL कम्प्लीट होतं. आपल्या म्हणजे मीन्स नगर असेल, किंवा पुणे असेल, किंवा नाशिक असेल, औरंगाबाद असेल, सगळ्या ठिकाणी DTL जो आहे तो कोर्स चालू आहे. त्यामध्ये नाईट शिफ्टमध्ये आणि डे शिफ्टमध्ये असे काम करणाऱ्या लोकांसाठी सुद्धा तो अवेलेबल आहे. ही मी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सांगितली. जे लोक ग्रॅज्युएशन करत करत किंवा बाकी दुसरं काही करत करत करण्याची इच्छा ज्यांची आहे ते लोक करू शकतात. ठीक आहे. हा झाला कॉमर्सशी रिलेटेड पार्ट. बरं, त्यांना अजून हे पण ज्यांना जमले नाही त्या लोकांसाठी फक्त टॅली असेल किंवा ERP असतील. बरंचसं आता काम जे ते कम्प्युटर बेस चालतात, आणि म्हणून टॅली असेल किंवा ERPs असतील ते जरी तुम्ही शिकले तर त्या बेसिसवरती सुद्धा तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने करिअर जे आहे ते बनवू शकता. तुम्ही इंडिव्हिज्युअल किंवा स्वतःच्या बेसवरती एक प्रोप्रायटर म्हणून एक तुमची स्वतःची कन्सल्टन्सी फर्म चालू करू शकता, ज्या माध्यमातून तुम्ही लोकांना जे तर चांगल्या पद्धतीने गाईड करू शकता, आणि त्यांना त्यांचे अकाउंटिंग स्टेटमेंट जे ते चांगल्या पद्धतीने, किंवा फायलिंग असेल, बुक किपिंग असेल, ते चांगल्या पद्धतीने ठेवण्यासाठी किंवा त्याच्यासाठी मदत करू शकता. ठीक आहे. सो हे पण एक चांगलं करिअर ऑप्शन आहे. बरं, थर्ड वन, आर्ट्स. नेहमीच सौदीच्या लेकरासारखी वागणूक दिली जाते आमच्या आर्टवाल्या लोकांना, असं काही लोकांचं म्हणणं असतं. खरंय, म्हणजे काहीच नाही केलं म्हणून तो आर्टमध्ये आला असं म्हणतात. बरं, आर्ट नंतर काय काय ऑप्शन्स आहे? बरं, BA केल्यानंतर BA आहे, MA आहे 11वी 12वी नंतर. मग या सगळ्यामध्ये आपण जर बघितलं, समजा BA बॅचलर ऑफ आर्ट्स, मग याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळे आहात. तुमचं नेमकं त्यातलं इंटरेस्ट काय आहे तो इंटरेस्ट जो आहे तो कॅप्चर करा आणि त्या पद्धतीने करिअर करा. बरं, मी जर म्हटलं समजा एखाद्याला इंग्लिश लँग्वेजमध्ये किंवा फॉरेन लँग्वेजेसमध्ये इंटरेस्ट आहे, आर्ट्स साईडमधनं तुम्ही जाताय, आर्ट्स फॅकल्टीमधनं तुम्ही जाताय, लँग्वेजेस तुम्ही विषय घेताय, त्यामध्ये समजा तुम्ही BA आपल्याकडे तरी तसं स्पेसिफाईड नाही अजूनपर्यंत, पण MA ला मात्र आपल्याकडे स्पेसिफाईड आहे. MA इंग्लिश तुम्ही घेतलंय, सोबत सोबत तुम्ही फॉरेन लँग्वेजेस शिका. ज्या लँग्वेजेस त्याचे साधारण दर आपल्या सगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये 6-6 महिन्याचे पासून कोर्सेस आहे. जॅपनीज लँग्वेज, जर्मन लँग्वेज, ह्या लँग्वेजेस शिकवल्या जातात. त्या आपण त्यांचे कोर्स जे आहेत ते सुद्धा फायदेशीर आहेत. सो आर्ट्स जे आहे, समजा आर्ट्स फॅकल्टीमध्ये म्युझिक असेल, म्युझिकसाठी वेगळी शास्त्रीय संगीत, सुगम संगीत, मग जे आहेत त्याच्याशी रिलेटेड काही कोर्सेस असतात ते सुद्धा तुम्ही करू शकता ग्रॅज्युएशनच्या बेसवरती. म्हणजे तुम्हाला ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं सुद्धा जॉब मिळू शकतो. किंवा आता सध्या आपल्याला माहिती आहे यूट्यूबवरती भरपूर सिंगर्स उदयाला आलेले आहेत, आणि त्या सिंगरला एक स्टुडिओची गरज पडते. मग तो प्रत्येक वेळेस स्टुडिओ उभा करणं शक्य होत नाही, आणि म्हणून एक तुम्ही स्टुडिओ जरी सुरू केला ज्या माध्यमातून तुम्हाला कंपोजिंग जमतं, त्या माध्यमातून तुम्ही एक चांगल्या पद्धतीचा स्टुडिओ जो आहे तो सुद्धा स्टार्ट करू शकता. ठीक आहे. सो आर्ट्स नंतरच्या अजून काय काय करिअर असू शकतात? मी जसं म्हटलं, समजा हे लँग्वेजच्या बाबतीत झालं.
जसं फॉरेन लँग्वेजेस आहेत, त्याच्यानंतर 12वीच्या नंतरच असे काही कोर्सेस आहेत की जे कोर्सेस तुम्हाला 12वीच्या नंतरच अर्निंग चालू करून देतात. ठीक आहे, मग अर्निंग चालू करून देण्यासारखे जे कोर्सेस आहेत, ज्यामध्ये मी ग्रॅज्युएशन सोबत म्हणेल, तुमचं ग्रॅज्युएशन चालू असताना जर तुम्ही ह्या कोर्सेसला तुम्ही जातायत, जसं की समजा मी म्हटलं 12वीच्या नंतर तुम्ही डायलिसिस टेक्निशियन म्हणून आहे मेडिकल फील्डशी रिलेटेड, त्याच्यानंतर ECG टेक्निशियन, त्याच्यानंतर एक्सरे टेक्निशियन आणि OT असिस्टंट. ठीक आहे, सो हे 4 आहेत की ज्या माध्यमातून दोन्ही 12वी बेसवरती हे सगळे कोर्सेस चालतात. ठीक आहे, सो ह्या कोर्समध्ये लगेच तुम्हाला जे काही अर्निंग आहे ती तुम्हाला सुरुवात करता येऊ शकते. क्लिअर सगळ्यांना? आता पुढे मी आर्टशी रिलेटेड बोलत होतो. आर्टशी रिलेटेड अजून कोणते कोर्सेस आहेत? एक फॉरेन लँग्वेजचा, बरं, एक अजून उभरतं करिअर जिथे असू शकतं, दॅट इज फायर अँड सेफ्टी. असं डिपार्टमेंट आहेत की ज्या प्रत्येक कंपनीला ते कंपल्सरी केलेलं आहे. फायर आणि सेफ्टी खूप महत्त्वाची कन्सिडर केली जाते आणि म्हणून ते एक स्पेशल डिपार्टमेंट आहे. फायर सेफ्टीचे कोर्सेस असतात आणि ग्रॅज्युएशन सुद्धा आलेलं आहे. BA तुम्हाला फायर सेफ्टी सोबत भेटू शकतं. बरं, अजून एक सध्या फेमस असणारं किंवा बरेच आपण बघतो युट्यूबवरती आता माहिती सांगणारे भरपूर लोक झालेले आहेत, बरोबर, दॅट इज द जर्नलिस्ट. मग जर्नलिस्ट मास कम्युनिकेशन जे आहे त्याचे पण बरेचसे कोर्सेस आहेत. तुम्हाला आर्ट सोबत ते कोर्सेस करता येऊ शकतात किंवा BA जर्नलिझम सुद्धा तुम्ही करू शकता. ठीक आहे, सो जर्नलिझम एक खूप चांगली संधी आहे. तुम्हाला जर तुमच्यामध्ये वक्तृत्व शैली असेल, तुमच्या लिखाणामध्ये, तुमच्या बोलण्यामध्ये जर तुम्ही चांगल्या पद्धतीने परफॉर्म करताय किंवा तुम्हाला नॉलेज गेन करण्याची आवड आहे, क्युरियोसिटी तुमच्यामध्ये भरपूर आहे, तर अशा केसमध्ये आपण इकडे गेलंच पाहिजे. ठीक आहे, त्याच्यानंतर तिसरं आहे होम सायन्स किंवा टुरिझम ज्याला म्हणू शकतो आपण. अजून एक आहे टुरिझम. होम सायन्सपेक्षा मी टुरिझमबद्दल थोडं बोलतो. टूर्स अँड टुरिझममध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये आपल्याला माहिती आहे सगळ्यांनाच घरात बसून आता कंटाळा आलेला आहे. सो टूर्स अँड टुरिझममध्ये येणाऱ्या काळामध्ये पुढचे 2 वर्ष जे असतील त्यामध्ये टूर्स अँड टुरिझममध्ये सिंपल मेंटॅलिटी आहे मित्रांनो. आता सगळेच जण बोर झाले, प्रत्येक जण विचार करणार की मला बाहेर गेलं पाहिजे, मला फिरायला जायचंय, कुठं का होत नाही पण मला जायचंय. मग त्या केसमध्ये जर तुम्ही छोट्यातली छोटी जरी सुरुवात करतायत टूर्स अँड टुरिझममध्ये एवढं जास्त मीन्स बिझनेस जो आहे तो खूप जास्त ग्रो करता येऊ शकतं. सो 12वी नंतर त्याचे काही कोर्सेस असतात, ग्रॅज्युएशन म्हणजे 3 वर्षाचे कोर्सेस सुद्धा आहेत, ग्रॅज्युएशन सुद्धा आहे, तिकडे सुद्धा तुम्ही जाऊ शकतात. MBAचे जे कॉलेजेस आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा हे कोर्सेस ॲडिशनल असतात. ठीक आहे, सो हॉटेल मॅनेजमेंट हा एक चांगला कोर्स आहे. 12वी नंतर हॉटेल मॅनेजमेंटसाठीच्या IHMच्या काही एक्झाम्स होतात. मग त्या एक्झाम देऊन मी आधी पण म्हटलं मी एक्झामची आणि त्याची PDF तुम्हाला ऑलरेडी देऊन म्हणजे सगळं संपल्यानंतर मी तुम्हाला एक PDF देणार आहे, त्यामुळे बिलकुल बिनधास्त राहा. ती सगळी माहिती तुम्हाला PDFच्या फॉर्ममध्ये ती भेटून जाईल. ठीक आहे, सो मी पुढचं जे म्हटलं समजा की हॉटेल मॅनेजमेंट खूप चांगलं करिअर आहे. बरेच जण ते सिरियल वगैरे पण बघत असतील किंवा शोज चालतात ज्यामध्ये ते अभिजित राजे असतील, त्याच्यानंतर तुम्हाला अजून भरपूर बरेचसे शेफ आहेत की जे खूप फेमस आहेत. मग आपण बघू शकतो की हॉटेल मॅनेजमेंटच्या माध्यमातून ज्या लोकांना म्हणजे काय करतो तर स्वयंपाक करतो, पण स्वयंपाक करणं ही सुद्धा एक आर्ट आहे आणि त्या पद्धतीने हॉटेल मॅनेजमेंटमध्ये खूप जास्तीचा बिझनेस जो आहे तो करता येऊ शकतो. पुढे चालून बिझनेस मोठ्या प्रमाणामध्ये तयार होऊ शकतो, असं हॉटेल मॅनेजमेंटचं करिअर आहे. ठीक आहे, रुरल डेव्हलपमेंट. आता हा काय मॅनेजमेंट MBA असेल किंवा मी थोडंसं आता PG बद्दल म्हणजे ग्रॅज्युएशनच्या नंतरच्या कोणत्या ऑप्शन्स आहे एक हार्डली 3 मिनिटं माझं याच्यावरती बोलल मी. मॅनेजमेंटमध्ये जर मी म्हटलं समजा प्लेन MBA असेल किंवा HR असेल, मागच्या काही काळामध्ये जे आहे MBA आणि इंजिनिअरिंग यांच्याबद्दल खूप निगेटिव्हिटी पसरली की MBA करून काही फायदा नाही झाला किंवा BE करून किंवा इंजिनिअरिंग करून कॉलेज आमचं असंच होतं किंवा बरंच काय बोललं जातं. पण मित्रांनो तुमच्यात गट्स असतील ना तर तुम्ही कुठेही जा, तुम्ही जिथं जाणार तिथं तुम्ही सक्सेसफुल राहणार आणि तुम्ही काही पण करणार तिथं तुम्हाला सगळ्यात भारी यश भेटणार म्हणजे भेटणार. ठीक आहे, मी स्वतः MBA आहे. माझ्यासोबतचे काही जण अजून पण म्हणतात की MBA करून फार नुकसान झालं, पण मी म्हणतो खूप चांगलं झालं. MBAने एक व्हिजन दिलं की लाईफमध्ये काय करायचं आहे. सो व्हिजन तुम्हाला असलं पाहिजे. ठीक आहे, जसं की बेसिकली एक छोटं एक्झाम्पल सांगतो. अजून बरेच जण बोर झाले असतील, बोर नाही झालं ना? ओके ना सगळं? ठीक आहे, चला. मग जसं मी म्हटलं समजा की एक छोटं एक्झाम्पल घेतो. आपल्याकडे बऱ्याच प्रमाणामध्ये काय होतं नेमकं 10वी 12वीला टॉपर आला, मग थोडासा हवेत असतो. मग जसं ग्रॅज्युएशनला गेला तसं मग आपल्याला तो पुढे म्हणजे तो तिकडे टॉपर होता, पण इकडे आपण जर बघितलं लाईफमध्ये जर आज तो बघितलं 10 वर्षानंतर 20 वर्षानंतर तर तो कुठेतरी एकदम मागे पडलेला असतो. वाय दिस इज सो? आपल्याकडे काय टेंडन्सी आहे की एकदा टॉपर आला म्हणजे तो सेलिब्रिटी झाला आणि मग त्यामुळं जे आहे ना काय होतं की करिअरमध्ये खूप सारं नुकसान होतं, लाईफमध्ये नुकसान होतं आणि ते होऊ नये यासाठी काय केलं पाहिजे. तर एक छोटं एक्झाम्पल सांगतो. मनीष नावाचा एक मुलगा होता
आणि तो जो आहे तर तो काय करतो की 10वी पर्यंत तो टॉपर होता, एकदम मस्त काम करत होता, अभ्यास करत होता. हळूहळू 11th-12th त्या याच्यामध्ये गेला आणि 12th मध्ये गेल्यानंतर जे आहे तर बऱ्यापैकी मित्र भेटले, जरा बाहेरचं सगळं जरा माहिती, बाहेरचं वातावरण आणि बाहेरची हवा लागली. आणि ती हवा लागल्यानंतर जे आहे तर एक असं झालं की 12वी मध्ये त्याचा 2 सब्जेक्ट जे आहेत ते फेल झाला तो. ठीक आहे. 10वी मध्ये टॉपर असणारा, घरची परिस्थिती एकदम डाऊन, घरच्यांचा असा विश्वास की हाच आपली परिस्थिती बदलवणार आहे, आणि तो अचानक फेल होतो 2 विषयांमध्ये. एकदम शॉकिंग असतं, त्याला हॉरिबल असतं, सोबत सोबत त्याच्या पॅरेंट्सला हॉरिबल असतं. पॅरेंट्सला विशेष धक्का बसतो, कारण हा बाहेर गेला, त्याचा सगळा शिक्षणाचा खर्च शेतीतून कसा बसा जमा करून दिला, आणि मग तरी सुद्धा याने असं का केलं, हा एक राग पण, आणि सोबत सोबत मुलांनी काही वाईट करू नये, एकुलता एक म्हणून मग त्याला जपणं पण. सो अशा दोन्ही गोष्टी होत्या, आणि म्हणून मनीषला जे आहे तर काय, मनीषला त्याचाच पश्चाताप व्हायला लागला, मी असं का केलं म्हणून. त्यांनी स्वतःला घरामध्ये बंद करून घेतला. घरात बंद करून घेतल्यानंतर काही दिवस हे त्याच्या एका 10वी पर्यंतचे जे प्रिन्सिपल होते त्या सरांना कळलं, आणि प्रिन्सिपल सरांनी जे आहे तर त्याला सांगितलं की एक दिवस माझ्याकडे जेवायला ये. आता तो तसा बाहेर त्यांना मना करू शकत नव्हता, त्यांना नाही म्हणू शकत नव्हता, म्हणून मनीषने सांगितलं की मी येतो. संध्याकाळी गेल्यानंतर जे काही प्राध्यापक जे प्रिन्सिपल होते ते बसले, शेकोटी केलेली आहे, थंडीचे दिवस होते, शेकोटी केलेली आहे, आणि तिथे शेकोटीच्या बाजूला बसलेले आहेत. मनीष आला, मनीष त्यांच्या बाजूला बसला, दोघेही शांत होते. आणि मग प्रिन्सिपल सरांनी विचारलं काय झालं, का शांत आहेस, कसा आहेस, बरा आहेस ना. मग त्याने पण सांगितलं हो बरा आहे. आणि मग पुढे 15 मिनिटं दोघेही शांत. मग अचानक आता शिक्षकाच्या मनात चालू होतं की याला कसं समजवायचं, आणि म्हणून त्यांनी काय केलं की एक जो कोळसा होता तो कोळसा असा म्हणजे काडीने असा काढला आणि मातीमध्ये ढकलून दिला. मातीत ढकलून दिल्यानंतर तो मिक्स झाला मातीमध्ये. मग त्यावेळेस ते तो जो स्टुडंट होता, मनीष म्हणतो की सर तुम्ही असं का केलं, तुम्ही तो कोळसा जो आहे तो मातीत का टाकून दिला, त्याच्याने इथे आग लागलेली होती आणि त्याला तुम्ही सरळ मातीत टाकून दिला. मग त्यावेळेस गुरुजी गेले आणि तो कोळसा जो आहे तो असं 2 काड्यांनी असं उचलला आणि पुन्हा एकदा त्या फायरमध्ये आणून टाकला. आणि मग त्याला मग ते टाकल्यानंतर तो पुन्हा एकदा चालू झाला, चार्ज झाला. आता तो जो मुलगा आहे मनीष म्हणतो की नेमकं तुम्हाला काय म्हणायचं आहे, आणि मग ते गुरुजी सांगतात की तुला कळलं की नेमकं काय झालं. मग त्यावेळेस तो म्हणतो की नाही. मग ते गुरुजी त्याला समजून सांगतात की कोळसा ज्यावेळेस त्याच्यामध्ये आग लागलेली आहे तो किती पण मातीत जरी मिसळला तरी पण तो कोळसाच आहे, बरोबर. तो जो कोळसा आहे तो ज्या वेळेस परत एकदा पूर्वीच्या ठिकाणी तो येऊ शकतो आणि पुन्हा तीच आग त्याच्यामध्ये आहे. कितीही माती त्याच्यावर साचलेली असली तरी सुद्धा तो जेव्हा आगीत टाकला जातो ती आग त्याच्यामध्ये पुन्हा पेटली जाते. सेम तुझं पण तसंच आहे. एकदा पेटलेली आग किंवा तू मातीत मिसळला असं बिलकुल समजू नको, तो पुन्हा एकदा फ्लोमध्ये येऊ शकतो, आणि हे त्याला सिद्ध करून दाखवलं. मित्रांनो आपलं असंच होतं, आणि हे होऊ नये यासाठी मी सजेस्ट कराल की थोडं आपल्या आजूबाजूचं जे वातावरण आहे ते थोडंसं पॉझिटिव्ह ठेवा. ठीक आहे. बी हॅपी, बिलकुल स्माइल करा, हॅपी राहा. आणि करिअर होणारच आहे. कोणता पण निर्णय आपण घेतलेला कोणताही निर्णय चुकीचा नसतो. तो निर्णय योग्य आहे हे सिद्ध करून दाखवण्याची जिद्द असावी लागते, आणि ती जिद्द आपल्यामध्ये नसणार तर कोणात असणार सांगा. आपण तरुण पिढी आहे, भविष्य म्हणजे येणारं भविष्य जे आहे, 11वी-12वी असेल किंवा ग्रॅज्युएशन असेल, आपण भविष्य आहे, भारताचे भविष्य आहे. आणि मग ते लोक नाही करणार तर मग कोण करणार. आणि म्हणून करिअर जे पण तुम्ही चूज करणार त्याच्यात 100% द्या, तुम्हाला यश भेटणार म्हणजे भेटणार. ठीक आहे. जसं मी हे सगळं सांगितलं, समजा मी ग्रॅज्युएशनबद्दल बोललो, ग्रॅज्युएशनच्या नंतरच्या पण काही ऑपॉर्च्युनिटीज असतात ज्या की बँकिंग सेक्टर, मी जर म्हटलं समजा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम, स्पर्धा परीक्षा. मग आपण बघतो आजकाल असं झालंय की 10वी-12वी नंतर सुद्धा स्पर्धा परीक्षांच्या तयारीला लागतात. खूप चांगलं आहे, तुम्ही लवकरात लवकर ओळखलंय स्वतःला की आपल्याला काय करायचं आहे. अशा लोकांनी 12वी पासूनच तुम्ही तयारीला लागताय, खूप चांगलं आहे. बऱ्याचशा शहरामध्ये, अहमदनगरमध्ये आपला आहे, रेसिडेन्शियल प्रोग्राम असतात की ज्या माध्यमातून तुम्हाला राहणं आणि सोबत सोबत त्या परीक्षांचा अभ्यास करणं हे सुद्धा होतं. असे जे प्रोग्राम्स आहेत, जर तुम्हाला खरंच MPSC असेल, UPSC असेल, त्याच्यानंतर बँकिंग असेल, इकडे जर तुम्हाला खरंच इंटरेस्ट असेल स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी, तर मी म्हणेल ग्रॅज्युएशनच्या नंतर तयारीला नका लागू, तुम्ही 12वी नंतरच तयारीला लागा. जेणेकरून काय होईल की ज्या वेळेस तुमचं एलिजिबिलिटी कंप्लीट होतीये, जसं तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट होतंय तसं तुम्हाला काय होईल, तुम्हाला मार्केट एक्झाम देता येईल, आणि एक्झाम देऊन जे आहे तुम्ही त्या पद्धतीने बाहेर पडू शकता, मार्केटमध्ये येऊ शकता. ठीक आहे. सगळ्यांना इथपर्यंत क्लिअर. बरं, अजून करिअरबद्दलचे जे काही क्वेश्चन्स होते किंवा करिअरबद्दलचे जे काही आपल्याला वेज होते ते सगळे मी याच्यामध्ये सांगितलेले आहे. मला आपल्या अजेंडामधला, आपल्या याच्यामधला एक पॅरेंट्सचा रोल जो आहे ना त्याच्याबद्दल एक छोटंसं सांगायचं आहे. पॅरेंट्स लोकांनी जे आहे तर इथे बरेचसे पॅरेंट्स असतील, तर पॅरेंट्स लोकांनी आहे ना बिलकुल आपलं मत आहे ना ते कधी लादू नका.
म्हणजे आपल्या बऱ्याच वेळेस असतं बघा, म्हणजे माझं स्वप्न होतं की मी डॉक्टर झालं पाहिजे, पण मी नाही झालं तर तू तरी झालं पाहिजे. सो बिलकुल करू नका. त्यांना चॉईस द्या, त्यांना त्यांचं करिअर जे आहे ना ते निवडू द्या. जर तसं नाही केलं तर ते खूप वाईट पद्धतीने जे आहे त्यांच्या डोक्यावरती ते बिंबवलं जाईल, आणि त्या माध्यमातून जो आहे तो मुलगा आयुष्यभर, तो मुलगा असेल मुलगी असेल, आयुष्यभर कधी सुखी राहू शकणार नाही. कारण त्या करिअरमध्ये त्याला तेवढी मजा नाहीच आहे जी त्याच्या स्वतःच्या वैयक्तिक इंटरेस्टनुसार होतं. एक साधं एक्झाम्पल सांगतो याच्याशी रिलेटेड. अल्बर्ट आईन्स्टाईन सगळ्यांना माहिती असेल. अल्बर्ट आईन्स्टाईन हे लहानपणी शाळेमध्ये असताना खूप कच्चे होते, खूप वीक होते, आणि त्यांचा IQ जो आहे तो खूप कमी आहे असं शाळेतल्या मिसनी जे आहे तर ते सांगितलं होतं. आणि सांगितलं की हा मुलगा, म्हणजे त्यांनी जे एक पत्र लिहून पाठवलं होतं घरी, आणि अल्बर्ट आईन्स्टाईन यांची जी आई आहे ती अशी बसलेली होती, आणि त्यांना ते पत्र मिळालं. आणि त्या पत्रामध्ये लिहिलेलं होतं की युअर बॉय, म्हणजे तुमचा जो चाइल्ड आहे तो खूपच डल आहे, त्याला काही येत नाही, आणि याला उद्यापासून शाळेत पाठवू नका. आणि मग हे पत्र त्यांनी वाचलं. समोर टेबलवरती समोरच अल्बर्ट आईन्स्टाईन बसलेले होते, आणि त्या आईने ते वाचल्यानंतर डोळ्यातून अश्रू आले, आणि ते वाईट वाटलं त्यांना थोडंसं. आणि मग आईन्स्टाईन जे आहे त्याने विचारलं की नेमकं काय झालं. मग त्यावेळेस आईने सांगितलं की मला खुशी झाली आहे की मॅडमचं पत्र आले आणि त्या म्हणतायत की तू इतका हुशार आहे की तुला आमच्या शाळेतून तेवढ्या चांगल्या पद्धतीने शिकवलं जाऊ शकणार नाही, म्हणून ह्याला उद्यापासून तुम्ही घरीच शिकवा, आणि हा जो प्रश्न विचारतो ते आमच्याकडनं सॉल्व्ह होऊ शकत नाही, आणि म्हणून तुम्ही ह्याला घरी शिकवा. आता त्या आईने अल्बर्ट आईन्स्टाईनला हे सगळं सांगितलं. त्याच्यानंतर कितीतरी वर्षाने सगळं संपलं. आईचा मृत्यू झाला, आणि ते मृत्यू झाल्यानंतर मग अल्बर्ट आईन्स्टाईन ज्यावेळेस ते घरी गेले, आणि ते त्यावेळेस त्यांना त्या पेटीमध्ये ते पत्र ज्यावेळेस मिळालं ना, त्यावेळेस त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले, आणि ते विचार करतात की जर त्या दिवशी माझ्या आईने मला तसं म्हटलं नसतं तर आज मी कुठे असतो. मित्रांनो, असंच आहे. आपला पाल्य मान्य आहे, आपलं त्याच्यावरती प्रेम आहे, आपण प्रेमा खातर बोलतो, पण तरी सुद्धा त्याचा इंटरेस्ट जो आहे ना तो पहिले समजून घ्या, आणि त्याच्या इंटरेस्टनुसार त्याला करू द्या. जे वाटेल ते निवड. तुला जे आवडतं ना, हां ठीक आहे, मग जे निवडलं ना मग त्यात त्याला बेस्ट करायला सांगा. बरं, त्यासाठी त्याला लागणाऱ्या ज्या गोष्टी आहे मग त्याला द्या. आपण विनाकारण काय करतो माहिती आहे का, नको त्याला इंटरेस्टच नाही आहे त्या गोष्टी आपण त्याला बंबार्ड करतो. त्याला भूकच लागलेली नाही तर तो कशाला खाईल. मग तुम्ही गुलाबजामुन जरी दिलं, ऑलरेडी तो भरपूर भरपेट जेवलेला आहे, आणि मग त्याला तुम्ही गुलाबजामुन देताय, तो खाणारच नाही ना. त्यामुळे थोडासा विचार करा, आणि त्याच्या इंटरेस्टनुसार ती जी गोष्ट त्याला जी गरजेची आहे तीच गोष्ट त्याला द्या. ओके. सो इथपर्यंत आपला वेळ अजून आहे, 12 मिनिटं आहेत. या 12 मिनिटामध्ये आता आपण ओपन हाऊस घेऊया. काही प्रश्न आलेले आहेत त्यांची उत्तर मी देतो. ठीक आहे. सो तुमचे पण प्रश्न असतील तर तुम्ही ते विचारू शकता. ठीक आहे. व्हॉट अबाउट आर्मी. ठीक आहे. 12वी नंतर तुम्हाला स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्या जागा निघतात. स्टाफ सिलेक्शन कमिशन जे असतं त्याच्या GD कॉन्स्टेबल असतील, त्याच्यानंतर अशा बऱ्याचशा जागा निघतात. म्हणजे ह्या ड्राफ्टमन वगैरे बऱ्याचशा असतात. टँक कॅरियर, त्याच्यानंतर भरपूर जागा आहे. त्या 12वीच्या बेसवरती तुम्ही तिकडे जाऊ शकता. बरं, ह्याच्यामध्ये मी NDA पासून सांगतो. NDA जे आहे त्या NDA मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीच्या तुम्हाला ऑप्शन्स असतात. एक आर्मी असेल, नेव्ही असेल, किंवा एअरफोर्स असेल. ठीक आहे. बरं, मग ह्या सगळ्या लोकांना बॉर्डरवरतीच उभं राहावं लागतं का? बिलकुल नाही. यामध्ये सुद्धा काही डिपार्टमेंट असतात. मग एअरफोर्स आहे, मग त्याच्यामध्ये सुद्धा असं डिपार्टमेंट आहेत की जिथं कॅल्क्युलेशन किंवा अकाउंटिंगचा पार्ट चालतो. जर तुमचं 12वीपर्यंत 11वी-12वी तुमचं कॉमर्स असेल तर तुम्ही तिकडे सुद्धा अप्लाय करू शकता. ठीक आहे. सो असे बरेचसे डिपार्टमेंट असतात, त्या डिपार्टमेंटला तुम्ही अप्लाय करू शकतात. ssc.nic.in ही साईट आहे. या साईटवरती त्याच्या ज्या ॲड येतात त्याची माहिती जी आहे, जसं ॲड येतात तशी ती माहिती त्या साईटवरती अपलोड होते. ठीक आहे. ती तुम्हाला मिळू शकते. हे आर्मी भरतीबद्दल. मग त्याच्यामध्ये फिजिकल पण असतं आणि सोबत काही एक्झाम पण असतात. ठीक आहे. सो ते एक आर्मीबद्दल मला विचारलं होतं, 2-3 जणांनी विचारलं आहे, ते सांगितलं. ठीक आहे. MBA HR. ठीक आहे. MBA HR किंवा टीचिंगसाठी काय करावे? टीचिंगसाठी मेनली तुमचं पॅशन गरजेचं आहे. तुम्हाला खरंच टीचिंग ही पॅशन असली पाहिजे. आजकाल जे आहे ना टीचिंगबद्दल, म्हणजे मी प्रामाणिक मत सांगतो, काहीच नाही करता आलं किंवा काहीच जमलं नाही म्हणून टीचिंगमध्ये येणारे लोक भरपूर आहेत. आणि त्यामुळे झालं काय माहिती आहे का, की जर शिक्षक हा पिलर आहे, जे नेशन बिल्डिंग म्हणू शकतो आपण, जो टीच करणार आहे, तो जर बेसिकली काहीच नाही भेटलं म्हणून जर तिकडे आला तर ऑटोमॅटिकली काय होणार आहे, तो तेवढी क्वालिटी नाही देणार आहे. म्हणून पूर्वीचा जो क्रायटेरिया होता, B.Ed असेल, D.Ed असेल, हां त्या एक्झाम्सबद्दल अजून कोणी विचारलं होतं मला, B.Ed D.Ed बद्दल सांगावे. ठीक आहे.
डी एड किंवा बी एडबद्दल 12वी नंतर तुम्ही जसं तुमचा 12वीचा स्कोर आहे त्या स्कोरवरती तुम्ही डी एड आणि डी एडला ॲडमिशन घेऊ शकता. त्याच्यानंतर तुम्हाला जसं डिप्लोमा कंप्लीट असेल किंवा ग्रॅज्युएशन असेल तर बी एडला तुम्हाला ॲडमिशन मिळू शकतं. त्यासाठी पण CET असते, ती CET देऊन तुम्ही जाऊ शकता. पण मी असं म्हणेल की डी एडला सध्या सगळंच अंधकार, म्हणजे मी त्याला वाईट नाही म्हणत, पण पुढे काय होणार आहे ते अजून कळत नाही आहे. कारण जागा भरती नेमकं कोणाकडे आहे, संस्थापकांकडे राहील किंवा गव्हर्नमेंट घेणार आहे ह्याबद्दल जरा साशंका आहे. त्यामुळे थोडंसं, म्हणजे मी माझं ओपिनियन सांगतोय हे, तो त्यामुळे थोडंसं जरा धुसर आहे तिकडे. मला आयडिया एक्झॅक्ट सांगता येणार नाही त्याच्याबद्दल. पण एक्झाम जी आहे डी एडसाठी सुद्धा 12वी नंतर तुम्ही करू शकता अप्लाय, ठीक आहे. आणि बी एडसाठी जे आहे तर तुम्हाला पूर्वी 1 वर्ष होतं, आता 2 वर्षाचं चाललंय त्यांचं, 2 वर्ष होऊ शकतं बी एड पण. आणि त्याच्यानंतर मग एम एड जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही ते करू शकता, ठीक आहे. अजून सर मी M.Com बी एड आहे, ठीक आहे. M.Com बी एड आहे, तुम्ही काय करू शकता अजून. बरं, M.Com आहे, मग तुम्हाला बऱ्यापैकी अकाउंटिंगच्या वगैरे गोष्टी ज्या आहेत त्या माहिती असतील, तर त्याबद्दल तुम्ही पुढे अजून शिकण्यापेक्षा मी असं म्हणाल की तुम्ही एखादा जॉब जो असतो, म्हणजे जसं की आर्टिकलशिप जशी असते, एखादा CA असेल किंवा एखादी कंपनी असेल, तर त्यांच्यासाठीचे जे अकाउंटिंगचे जे कामं असतात ते तुम्ही स्वतःचे कामं सुद्धा घेऊ शकतात बिझनेस म्हणून. आणि जर तुम्हाला समजा नोकरी करायची आहे तर त्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता. अप्लाय करण्यासाठी जरा सिटी ज्या आहेत त्या तुम्हाला जरा पुणे, मुंबई, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, अमरावती, म्हणजे ते जे आहेत समजा जरा डेव्हलप सिटी जे आहेत तिकडे तुम्हाला बऱ्यापैकी स्कोप राहील. अदरवाईज लोकलला तुम्हाला तुमच्या बजेट पुरते किंवा मंथली जेवढं आहे तेवढं बऱ्यापैकी म्हणजे कमी अमाऊंट मिळेल लोकलला, पण तुम्हाला या सिटीजमध्ये बऱ्यापैकी भेटेल. MBA HR बद्दल सांगावे. MBA HR ह्युमन रिसोर्स. आता MBA HR ह्युमन रिसोर्सची गरज ती खूप सारी आहे, कंपन्यांमध्ये बरेचशा आहे. पण ह्यासाठी जे आहे तर प्रॉब्लेम असा आहे की पूर्वीच्या काळामध्ये ग्रॅज्युएशन झालेले लोक सुद्धा MBA HRच्या जे लेवलची पोस्ट असते त्या पोस्टपर्यंत होते. आणि त्यामुळं तो क्राऊड जोपर्यंत जात नाही तोपर्यंत थोडंसं MBA HRला, कारण ते घेत आहेत एक्सपिरियन्स बेस जास्तीत जास्त चालतं, कारण सगळं मॅनपॉवरवरती डिपेंड आहे. त्यामुळे थोडंसं स्कोप त्या मानाने जरा कमी आहे. पण MBA HR जर तुम्ही असाल आणि तुम्ही ग्रीव्हान्स हँडलिंगमध्ये काम करताय किंवा लिगलमध्ये तुम्ही काम करताय तर तुम्हाला भन्नाट स्कोप आहे. तुम्ही कंपनीमध्ये किंवा लिगल सेक्टरमध्ये बऱ्यापैकी काम करू शकता, ठीक आहे. अजून नो बोरिंग ओनली लर्निंग. थँक्यू सर, संचिन सर, ग्रेट ग्रेट, छान छान, थँक्यू. व्हॉट अबाउट स्पोर्ट्स. हां, राणी यांचं म्हणणं आहे की स्पोर्ट्सबद्दल काय, की स्पोर्ट्सबद्दल सुद्धा भरपूर करिअर आहेत. स्पोर्ट्समध्ये तुमचा जो इंटरेस्ट असेल त्यानुसार तुम्हाला जे आवडणारे खेळ आहेत, मीन्स जसं की म्हटलं समजा 10वीपर्यंत जर आपल्याला बऱ्यापैकी कळून जातं 10वी आणि 12वीपर्यंत की आपल्याला खरंच त्यात इंटरेस्ट आहे किंवा नाही आहे. पण आपल्याकडच्या ज्या फॅमिली आहेत, म्हणजे बऱ्यापैकी फॅमिली महाराष्ट्रीयन म्हणेल मी, स्पोर्ट्सच्या करिअर म्हणून किंवा याच्याबद्दल बघत नाही, म्हणून थोडंसं तिकडे ट्रबलसम म्हणजे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. पण कसं माहिती आहे का, कुणाला पण तुम्हाला सिद्ध करून दाखवावं लागेल. जर तुम्ही म्हणजे स्टेट लेवलला चांगलं खेळलंय तिकडे तुम्हाला चांगलं स्कोअर करता आलं, चांगल्या पद्धतीने तुम्ही काम करू शकलात, तर नक्कीच तुम्हाला घरच्यांना सुद्धा दाखवायला होतं की तुम्ही करताय आणि तिकडे चांगला स्कोअर करता येऊ शकतो आणि मला तिकडे करिअर करायचं आहे, ठीक आहे. सो त्यांना प्रूफ लागेल. तुम्ही काही पण करा पण त्यासाठी प्रूफ तुम्हाला द्यावा लागेल, ओके. त्यामुळं स्पोर्ट्समध्ये पण खूप छान करिअर आहेत. हां, मला त्या फील्डबद्दल म्हणजे स्पोर्ट्समधलं तेवढं जास्त नॉलेज नाही आहे, त्यामुळं ते मी सांगू शकणार नाही, ठीक आहे. पण निश्चित आपण स्पोर्ट्सबद्दल एखादं सेशन जे आहे ते ऑर्गनाईज करायला मी सुचवल त्यांना, ठीक आहे. व्हॉट अबाउट स्टेनोग्राफर सर. स्टेनोग्राफर खूप चांगलं आहे. हायकोर्ट आहे, त्याच्यानंतर बऱ्याचशा ठिकाणी आपण बघतो गव्हर्नमेंट ऑफिसेस जे आहेत जुने त्यांच्यामध्ये टायपिंग स्पीड तुमची असणं आणि स्टेनोग्राफी म्हणजे एक तर टायपिंग किंवा स्टेनो हे दोन्हीपैकी एक कंपल्सरी असतं. मग स्टेनो म्हणजे नेमकं काय, तर टायपिंगची जशी स्पीड असते त्याच पद्धतीने ती एक शॉर्ट हँड ज्याला म्हणतो आपण त्या पद्धतीची ती असते, म्हणजे सांकेतिक भाषा ज्याला म्हणू शकतो. सो स्टेनो तुम्ही केलेलं चांगलं आहे. हायकोर्टाच्या ज्या जागा निघतात त्याच्यासाठी कंपल्सरी स्टेनोग्राफर तो कोर्स कंप्लीट केलेला लागतोच, म्हणून तिकडे तुम्ही जाऊ शकता. बरं, त्याला वैयक्तिक काही स्कोप आहे का, तर मला असं वाटत नाही की वैयक्तिक बिझनेस किंवा काही करण्यासाठी त्याचा स्कोप असेल असं मला वाटत नाही, ठीक आहे. तुम्हाला गव्हर्नमेंट नोकरीसाठी मात्र त्याचा निश्चित फायदा होईल. SSC मधनं काही जागा निघतात आणि स्टेट गव्हर्नमेंटच्या असतील किंवा जिल्ह्याच्या असतील, न्यायालयात जे त्याच्या पण जागा निघतात, ठीक आहे. प्रज्ञा चव्हाण, ओके.
अमोल पोत्रे म्हणतायत की आय कम्प्लिटेड BSc ॲग्री, आय वॉन्ट टू डू बँकिंग सर, इज देअर ऑपॉर्च्युनिटी फॉर स्पेशल वॅकन्सी फॉर BSc स्टुडंट? येस, बँकिंगमध्ये खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटीज आहे BSc ॲग्रीवाल्यांसाठी. BSc ॲग्री झालेले जे लोक आहेत त्यांच्यासाठी एक स्पेशलिस्ट AFO म्हणून एक व्हॅकन्सी असते, ॲग्रिकल्चरल फील्ड ऑफिसर म्हणून. त्यासोबत RRB रिजनल रुरल बँक ज्या असतात, म्हणजे ग्रामीण बँक ज्यांना म्हणतो आपण, महाराष्ट्र ग्रामीण बँक असेल, विदर्भ कोकण बँक असेल, मग ह्या ग्रामीण बँका ज्या आहेत ह्यांच्यामध्ये सुद्धा स्पेशल ॲग्रीच्या वेगळ्या पोस्ट असतात. बरं, एवढंच नाही तर ज्या लोकांना समजा ह्या एक्झाममध्ये तेवढं जास्त नाही होते किंवा तेवढं जास्त चांगलं परफॉर्म नाही करता आलं आणि त्या एक्झाम गेल्या, तर ॲक्सिस बँक असेल, HDFC बँक असेल किंवा ICICI बँक असेल, यांच्यामध्ये सुद्धा ॲग्री फील्ड ऑफिसरसाठीच्या स्पेशल वेगळ्या जागा असतात, ज्याची सॅलरी मिनिमम 20,000 पासून स्टार्ट होते. ठीक आहे, पण मग काम असतं भरपूर. क्लिअर? अजून व्हॉट अबाउट मार्केटिंग? MBA मार्केटिंगबद्दल बोलताय का? ठीक आहे, MBA मार्केटिंगबद्दल भरपूर सारे जॉब आहेत आणि मार्केटिंगमध्ये बराचसा स्कोप पण आहे. फक्त मार्केटिंगमध्ये असं असतं की जरा फिरण्याचे जॉब वगैरे जे आहेत ते बऱ्यापैकी जास्त असतात, मग तुम्हाला भरपूर फिरावं लागतं. हे मी सेल्सबद्दल आणि मार्केटिंगबद्दल बोलतोय. सेल्स आफ्टर सर्व्हिस जे आहे त्याच्यामध्ये मात्र काय होतं की बऱ्यापैकी तुम्हाला फिरणं वगैरे जे आहे ते कमी असू शकतं. मी जसं की म्हटलं, समजा बँकिंग सेक्टर आहे, बँकिंग सेक्टरमधले जे सेल्सचे जॉब आहे किंवा मार्केटिंगचे जॉब आहे त्या लोकांना डेटाबेस दिला जातो. बँकेत येणारे जे कस्टमर आहेत त्यांनाच तुम्हाला कन्वर्ट करायचं असतं. मग इन्शुरन्स सेलिंग असेल किंवा कासा असेल, करंट अकाउंट, सेव्हिंग अकाउंट यासारखे अकाउंट असतील, तर ते मार्केटिंगवाला पार्ट जो आहे तो ऑफिशियल असतो. अशा पद्धतीचं सुद्धा मार्केटिंग असू शकतं. ठीक आहे, सो दोन आहे, तुमच्या इंटरेस्टनुसार बघा. तुम्हाला जर आवडतं आहे, समजा मला मार्केटिंग करायला आवडतं, मला फिरायला आवडतं, मग ॲग्री मार्केटिंग पण चांगली असते, म्हणजे तुम्हाला ग्रामीण भागामध्ये फिरायला येतं. त्याच्यामध्ये ज्या लोकांना असं वाटतं की मला फॉरेनला वगैरे जायचं आहे, तर त्या लोकांसाठी सुद्धा मार्केटिंग फील्ड चांगली असते. तुम्ही जर टेरिटरी हेड वगैरे बनतायत तर नो डाऊट त्यासाठी वेळ लागतो, पण ते जर तुम्ही बनताय तर मग तुम्हाला पूर्ण टेरिटरी जी आहे ती सांभाळावी लागते. फार्मसीबद्दल काही सांगा? ठीक आहे, फार्मसीबद्दल B फार्म आणि M फार्म यासारख्या आहेत. D फार्मपासून सुरुवात होते. D फार्म जर तुम्ही कंप्लीट केलेला असेल 12वीच्या बेसवर तुम्ही D फार्मसी करू शकता. D फार्म जसं तुम्ही कंप्लीट करताय तसं तुम्ही एक मेडिकल सर्टिफिकेट जे आहे मेडिकलसाठी तुम्ही देऊ शकता. एक तर तुम्ही स्वतः मेडिकल चालवा किंवा तुम्ही ते रेंटनी पण देऊ शकता. ठीक आहे, सो या दोन पद्धतीने. बरं, त्यामध्ये ड्रगिस्ट वगैरे जे असतं ते मात्र तुम्हाला मग तिथं जर काही प्रॉब्लेम झाला, त्या जिथे तुम्ही रेंटनी दिलं आहे तिथे जर काही प्रॉब्लेम झाले त्याला जबाबदार तुम्ही असता. त्यामुळं ते एक ऑप्शन चांगलं आहे. मेडिकल फील्डमध्ये पण खूप सारा स्कोप आहे, कोविडमुळं खूप भयानक स्कोप आहे, त्यामुळे तुम्ही D फार्मसी पण एक चांगलं ऑप्शन असेल. माझ्याकडनं राहिलं ते सांगताना, पण D फार्मसी किंवा B फार्मसी चांगलं ऑप्शन असेल. 12वी नंतर B फार्मसी, 10वी नंतर डिप्लोमा. ठीक आहे, आणि M फार्म वगैरे केलं तरी चांगलं, नाही केलं तरी चांगलं. मी असं म्हणतोय न केलं तर कारण त्याचं कारण आहे, M फार्मला काय होतं ना की B फार्म आणि M फार्म, B फार्म लोक जे आहे ते कमी सॅलरीमध्ये काम करतात, म्हणून M फार्मवाल्यांना जे आहे तर ते जरा इग्नोर करतात आणि प्रेफरन्स जो आहे तो B फार्मवाल्यांना देतात. ठीक आहे, नेक्स्ट इंजिनिअरिंगबद्दल आलं होतं. कालचं सेशन बघून घ्या. कोण होते ते? अमोल पाटील कराळे. अमोल पाटील कराळे, तुम्ही फक्त कालचं सेशन बघून घ्या. त्यामध्ये इंजिनिअरिंगबद्दल डिटेल सरांनी सांगितलंय, प्रशांत सरांनी खूप छान सांगितलंय, मला पण आवडले ते. सोमा बनसोडे म्हणतायत इंग्लिश लँग्वेज MPSC साठी काय इम्पॉर्टंट आहे? बरं, आपण सोमा बनसोडे आपण नंतर बोलूयात त्या विषयाबद्दल. ठीक आहे, करिअरबद्दल आता काही असेल तर सांगा. सर फार्मसीबद्दल सांगावे, सांगितलं मी आता जस्ट. आणखी काही क्वेश्चन्स आहेत? वेळ आहे आपल्याकडे अजून. ठीक आहे, खूप छान वाटलं सेशन आणि खूप मजा आली. सचिन देसाई सर, त्याच्यानंतर UMOची सगळी टीम खूप चांगल्या पद्धतीने काम करते, आउटस्टँडिंग आहे. मी आत्तापासून एक मिनिट विनायक शिंदे काय म्हणतात, CA BCom नंतर करायचे की BCom विथ? ठीक आहे, तुमची चॉईस आहे विनायक, तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता. तुम्ही CA म्हणजे सोबत पण करू शकता किंवा नंतर पण करू शकता. ठीक आहे, पण अगोदर झालेला असेल किंवा तुम्ही चालू असताना करतायत, दोन्ही पण करू शकता. तुमची चॉईस आहे, तुमच्या आवडीनुसार आणि सोबत तुमच्या पोटेन्शियलनुसार तुम्हाला वाटतंय की होऊ शकतं तर तुम्ही बिंदास्त करा, नाहीतर मग कंप्लीट झाल्यावर पण केलं तरी चालेल. ठीक आहे, ॲक्च्युली काय असतं की तुम्हाला CPT वगैरे द्यायची गरज पडत नाही जर तुमचं BA कंप्लीट असेल तर. ठीक आहे, ओके, क्लिअर. खूप छान वाटलं.
आज जे काही सेशन झालं त्यामध्ये बऱ्यापैकी काही प्रॉब्लेम्स किंवा तुमचे जे काही डील झाले असतील. जनार्दन मोरे, कोणता मार्ग निवडावा, ठीक आहे, आपण याच्याबद्दल आता पर्सनली बोलूया कारण वेळ संपतोय. आणि मला बऱ्यापैकी असं खूप धन्यवाद द्यावेसे वाटतात युएमओच्या टीमला. युएमओ मी मागच्या 3 ते 4 वर्षापासून युएमओ सोबत काम करतो. युएमओ एकदम एक्सलंट काम करतं आणि मेन म्हणजे निस्वार्थपणे. कोणतीही संस्था अशी नाही आहे की जी एवढे निस्वार्थपणे काम करतं. प्रत्येक सेशन असतील, त्याच्यानंतर प्रत्येक बारीक बारीक गोष्टीवरती यांचं लक्ष असतं. नेमकं आता काय केलं पाहिजे, कशा पद्धतीने काय दिलं पाहिजे. आता सध्या लॉकडाऊन असल्यामुळे आम्हाला हे असं ऑनलाईनच करायला लागतंय, पण पूर्वी ज्यावेळेस लाईव्ह सेशन असायचे, ऑफलाईन सेशन असायचे, त्यावेळेस खूप मजा यायची. आम्ही सगळेजण म्हणजे खूप फिरायचो पण आणि ते सेशन द्यायचो. म्हणजे ती जी मजा आहे ना ती खूप भारी आहे. एखाद्या वेळेस एखादी गोष्ट आपण ज्यावेळेस निस्वार्थपणे देतो ना, करतो ना, त्यातून खूप एक वेगळं समाधान मिळतं आणि ते समाधान मी युएमओच्या टीमसोबत अनुभवतोय. खूप मजा आली. थँक्यू.